माझ्या हातामध्ये पुस्तक आहे तर जॉन्सन अँड जॉन्सन फाईल्स, FIR 435/2011. तर काय नाही की जॉन्सनचा आणि तुमचा पहिला संबंध कधी आला होता? त्यावेळेस जॉन्सन अँड जॉन्सन 2010-11च्या दरम्यान ही जगातली नंबर 1 फार्मा कंपनी होती, प्रचंड महाकाय अशी $100 बिलियन. ह्या कंपनीला काही देशामध्ये हा प्रॉडक्ट जो आपण आता ASR ह्याच्यामध्ये हिप जॉईंट ते विक्रीला परवानगीच नव्हती. की हा जो हिप जॉईंट आहे ते डेप्यू नावाची एक सबसिडियरी आहे जॉन्सन अँड जॉन्सनची, आणि ती नंतर 1998ला ही जॉन्सन अँड जॉन्सनने टेक ओव्हर केली होती. कारण जगामध्ये हिप जॉईंट आणि असे जॉईंटच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा असा मार्केट वाढलेलं होतं. भारतामध्ये त्यांनी जवळजवळ 4700च्या दरम्यान हे हिप जॉईंट्स विकले. काही कंप्लेंट बाबतीमध्ये मी अतिशय डिस्टर्ब झालो. मी स्वतः चेक करायला सुरुवात केलं आणि थोडंफार सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याचा नेहमी वापर करत आलो. फॉर्च्युनेटली त्यावेळेस इंटरनेटवरती माहिती यायला लागली होती. मी एक मुख्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष द्या आणि मी सांगेल त्याप्रमाणे लक्ष द्या. म्हटलं मग त्या अधिकाऱ्यांना बोलवा, कंपनीचे अधिकारी आले तर त्यांनी ओढाओढीची उत्तर, असं आपल्याकडे काही होतच नाही. म्हटलं माझ्याकडे कंप्लेंट्स आहेत. मग माझ्यावरती दबाव यायला लागला की तुम्ही हे प्रकरण जरा थोडंसं व्यवस्थित हँडल करा. आता हे कंपनी करत नाही आहे, केंद्र शासनाने करत नाही. बरोबर. मग मला असं वाटलं की आपण डायरेक्टली पेशंटशी संवाद साधावा, की जे कोणी असतील ते. त्यांना फायनल वॉर्निंग दिली की तुम्ही मला सगळ्या पेशंटची यादी द्या, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. आणि मग 2010च्या दरम्यान 9-10च्या दरम्यान आपल्या देशाचं FDA जे आहे, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया, त्यांनी हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला परवानगी दिली कंपनीला. खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक तिथे झाली. ठामपणे माझं मत आहे की आपला स्वतःचा गैरफायदा करून घेण्यासाठी त्यांनी ही परवानगी दिली असावी. नक्की काय या प्रॉडक्टमध्ये त्रुटी होती की ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होत होता? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्या हातामध्ये पुस्तक आहे तर जॉन्सन अँड जॉन्सन फाईल्स. तर एका बलाढ्य औषध निर्माण कंपनीनं कशा प्रकारे रुग्णांना त्रास होईल असं उपकरण तयार केलेलं होतं आणि या उपकरणाच्या विरोधात जगभरात लढा झालेला होता. याची भारतातली जी स्टोरी आहे, ती महाराष्ट्रातली जी स्टोरी आहे, ती याहीपेक्षा आणखीन गंभीर आहे, वेगळी आहे. आणि या लढाईतले एक प्रमुख व्यक्ती होत्या, त्या म्हणजे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त महेश झगडे. त्यांचा खास उल्लेख या सगळ्या पुस्तकामध्ये आहे. त्यांच्यावरती एक विशेष चॅप्टर आहे. आणि ते जेव्हा या विभागाचे आयुक्त होते तेव्हा अशा अनेक घटना त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडल्या. बलाढ्य औषध कंपन्यांना गुडघ्यावर टेकवणं जे काही असतं, गुटखा कंपनी असेल यांना टाळ्यावर आणणं जे काय असतं, ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेलं आहे. तर महेश झगडे सर आज आपल्यासोबत लेट्सअपमध्ये आहेत. झगडे सर, लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. द जॉन्सन अँड जॉन्सन फाईल्स तुमच्यावरती चॅप्टर आहे आणि त्याचं नाव आहे, त्या चॅप्टरचं FIR 435/2011. तर काय नाही की जॉन्सनचा आणि तुमचा पहिला संबंध कधी आला होता? त्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस मी पुणे कॉर्पोरेशनमधून माझी बदली झाली आणि 3-1 महिने मला पोस्टिंग नव्हता. बरं. आणि मला अचानकच असं विचारण्यात आलं की 1-2 पोस्ट ऑफर केल्या. त्यापैकी एक पोस्ट होती FDAची. सुरुवातीला मी नकार दिला, पण नंतर ती मी घेतली, कारण FDA मला तसं माहीत नव्हतं काय, अन्न आणि औषध प्रशासन. आणि मी जॉईन झाल्यानंतर तिथे मी PAला नेहमीप्रमाणे विचारलं की कामाचा व्याप किती आहे. त्याने सांगितलं की विशेष काही नाही आहे, फार हे आहे की आठवड्यातून 1-2 दिवस आले तरी चालेल आणि 2-3 तास काम केलं तरी चालेल. आणि पूर्वी असंच चालायचं. त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे कामच नाही, ही पोस्ट मी का घेतली. पण ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की हा कामाचा व्याप हा प्रचंड मोठा आहे. आणि माझी एक कामाची हातोटी अशी राहिली आहे की एखाद्या विभागात बदली झाल्यानंतर मी 3 गोष्टी करायचो. शक्य असेल तर त्या विभागात तुमची ओळख न पटवता, माझी ओळख न पटवता मी फिरून यायचो आणि तिथे काय चालतं ते स्वतः बघायचो. आणि दुसरी अशी आहे की त्यामध्ये जे ऑडिट रिपोर्ट्स असतात त्या खात्यामधले त्यापूर्वीचे, ते ऑडिट रिपोर्ट डोळ्याखालून घालायचे. म्हणजे चुका काय होतात प्रशासनाकडून आणि त्या वारंवार होत आहेत का, आणि त्याच्या पाठीमागे काय असते लगेच लक्षात येतं. आणि तिसरी गोष्ट असते की मी बघायचो की याच्यामध्ये या खात्याच्या बाबतीमध्ये कुठल्या तक्रारी जनतेकडून आलेले आहेत आणि विधानसभेमध्ये काही प्रश्न, विधानमंडळामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत, काही सगळं बघायचो. याच्यामुळे तुम्हाला त्या खात्याचा ओव्हरव्ह्यू येतो आणि मग तुम्ही काम करायला लागता.
असंच हे करत असताना FDA मी गेल्यानंतर हे सगळं बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या कंप्लेंट्स ज्या मी बघत होतो प्रचंड कंप्लेंट होत्या, पण त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी काहीच कारवाई झालेली नव्हती. आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं त्यामुळे की आपल्याकडे मुख्यालयात विशेष काही होत नाही, ते तुमच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे होतं, जिल्हा स्तरावरती होतं, विभाग स्तरावरती होतं. म्हटलं पण हे आपल्याकडे मला आयुक्त म्हणून कंप्लेंट आलेली आहे, त्यामुळे आपण काय बघत नाही. म्हटलं ही विशेष स्पेसिफिक कंप्लेंट काय आहे. मी प्रत्येक कंप्लेंटच्या बद्दल विचारलं, त्यापैकी हे तुम्ही जे समोर आणलं आजचं प्रकरण जॉन्सन अँड जॉन्सन हिप जॉईंट आहे, ASR हिप जॉईंट्स, म्हणजे आपले खोबे म्हणतो, कमरेचा खोबा आहे, त्याचा झीज होते आणि मग पेन असतं आणि मग ते रिप्लेस करण्यासाठी ते जॉईंट्स असतात. त्यामुळे ही काही विशेष नाही, अशा कंप्लेंट येत राहतात. आणि ह्या कंप्लेंटच्या बाबतीमध्ये मग त्यांनी असं कंप्लेंट येत राहणार, कारण ही फार मोठी कंपनी आहे. आणि मोठ्या कंपनीच्या बाबतीत दोन प्रकारचे कंप्लेंट असतात. एक तर विनाकारणच कंप्लेंट असतात आणि दुसरं म्हणजे त्या कंपनीकडून काही पैसा मिळेल का तक्रारदाराला, असे त्याच्यामध्ये असतं. आणि असं त्यांनी बऱ्याच कंप्लेंटमध्ये सांगितलं. पण काही कंप्लेंट बाबतीमध्ये मी अतिशय डिस्टर्ब झालो की ज्यासाठी हे FDA कार्यालय केलेलं आहे, ज्यासाठी देश पातळीवरचा कायदा आहे, त्याच्या बाबतीमध्ये अशी कंप्लेंट की ज्याच्यामुळे रुग्णांना जे त्यांचे खुबे गेलेले असतात ते रिप्लेस करून पुन्हा नॉर्मल लाईफ जगण्यासाठी ते असताना खर्च केलेला असतो. आणि ती मेजर सर्जरी असते, मेजर ऑपरेशन असतं, खूप खर्च झालेला असतो. अशामुळे कंप्लेंट अशी होती की त्याच्यामुळे खूप वेदना होतात, चालता येत नाही. आणि मग काही ठिकाणी असं झालं की ते पुन्हा एकदा क्रिपल होत गेले आणि काही वेळेस तिथे मृत्यू पावले, असे पण त्या कंप्लेंट. मी आमच्या अधिकाऱ्यांना पुन्हा सांगितलं की हे फार सिरियस कंप्लेंट्स आहेत. त्यांचं पुन्हा तेच म्हणणं होतं की याच्यामध्ये विशेष काही नाही, हे होत राहणार आहे. पण मी त्याच्यामध्ये समाधानी नव्हतो. मी स्वतःच चेक करायला सुरुवात केलं आणि थोडंफार सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याचा नेहमी वापर करत आलो. हे काढलं की त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि फॉर्च्युनेटली त्यावेळेस इंटरनेटवरती माहिती यायला लागली होती. 2010 गोष्ट सुरू होते. मी त्या जे संबंधित मुंबई जिल्ह्यासाठीचं जे तिथे कार्यालय होतं त्यांना विचारलं, हे तुम्ही हे करा. तर त्यांची वेळोवेळी परततेच नाही आहे. म्हणून मी एक मुख्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष द्या आणि मी सांगेल त्याप्रमाणे लक्ष द्या. आणि एक टीम तयार करून दिली. अर्थात त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या टीम ठीक आहे, पण आम्हाला सुद्धा इतर लोक त्रास देतील, मग तुम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे, पण हे होईल. त्यामुळे आम्हाला ते हे म्हटलं, हे पहा मी सांगतो त्याप्रमाणे, तुम्ही करताय असं नाही, मी करतो असं समजा. नंतर मीही स्वतः इंटरनेटवर जाऊन त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली की निश्चित काय आहे. आणि मी माझं एक त्याच्यामध्ये मत बनवलं. ती परिस्थिती अशी होती की हा जो हिप जॉईंट आहे ते डेप्यू नावाची एक सबसिडियरी आहे जॉन्सन अँड जॉन्सनची, जी डेप्यू ही कंपनीच मुळात 1896-95 तयार झालेली होती आणि ती नंतर 1998 ही जॉन्सन अँड जॉन्सनने टेक ओव्हर केली होती. कारण जगामध्ये हिप जॉईंट आणि असे जॉईंटच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा असा त्याचा मार्केट वाढलेलं होतं. त्यामुळे यांनी ते घेतली ताब्यामध्ये. त्यावेळेस जॉन्सन अँड जॉन्सन 2010-11च्या दरम्यान ही जगातली नंबर 1 फार्मा कंपनी होती, प्रचंड महाकाय अशी $100 बिलियन. आताही ती महाकाय आहे, फक्त नंबर 2ला आहे, आता फायझर नंबर 1ला आहे. तर ह्या कंपनीचे मग त्यांनी हे बिझनेस टेक ओव्हर केल्यानंतर तो स्प्रेड केला, नवीन प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आणले आणि मग त्या प्रॉडक्टप्रमाणे त्यांचा बिझनेस विस्तारित केला. त्यामध्ये भारत एक असा देश होता की भारतामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात याचं विक्री सुरू केली. मी जे बघितलं की त्यामध्ये ह्या कंपनीला काही देशामध्ये हा प्रॉडक्ट जो आपण आता ASR ह्याच्यामध्ये हिप जॉईंट, ते विक्रीला परवानगीच नव्हती, कारण त्याला मान्यता नव्हती. ज्या ठिकाणी मान्यता सुरुवातीला मिळाली, पण नंतर रुग्णांच्या तक्रारीमुळे ती मान्यता काढून घेण्यात आली. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाने जे अप्रूव्ड जे जॉईंट्स होते त्याच्यामधून यांचं काढून टाकलं होतं. आणि असं असताना अमेरिकेमध्ये सुद्धा त्याच्यात अप्रुव्हल नव्हतंच त्यामध्ये. असं असताना 2010च्या दरम्यान 9-10च्या दरम्यान आपल्या देशाचं FDA जे आहे, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया, की औषध महानिदेशक जे असतो तो टॉप असतो, तर त्यांच्या कार्यालयाचे म्हणजे सब कार्यालय असतात सगळ्या राज्यामध्ये, त्यांनी हे प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला परवानगी दिली कंपनीला. खरं म्हणजे सगळ्यात मोठी चूक तिथे झाली की त्यांनी इम्पोर्ट करण्यापूर्वी ह्या प्रॉडक्टला त्याच्या काही त्रुटी आहेत का, त्याच्यामध्ये ते चांगलं आहे का, हे चौकशी करूनच इम्पोर्टला परवानगी दिली होती. पण त्यांनी डोळे झाक करून परवानगी दिली, डोळे झाक करून परवानगी दिली का त्याच्यामधून काही स्वतःचा फायदा किंवा गैरफायदा करून त्याची परवानगी दिली, असं ठामपणे माझं मत आहे की आपला स्वतःचा गैरफायदा करून घेण्यासाठी त्यांनी ही परवानगी दिली असावी. आणि त्यामुळे अदरवाईज कुठल्याही देश पातळीवरती काम करणारं असं जे अधिकारी असतील की यंत्रणा आहे, त्यांना जगात काय चाललं आहे त्या विषयाबाबत माहिती नसणं असं होऊ शकत नाही. त्यांनी दिली.
नंतर ते आले इकडे आणि भारतामध्ये त्यांनी जवळजवळ 4700च्या दरम्यान हे हिप जॉईंट्स विकले. ते झालं. आता हे विकल्यानंतर मग मी त्या चौकशी सुरुवात केली की आता अजून किती पेशंट आहेत माझ्याकडे. जे नंतर काय झालं की काही पेशंट भेटीला पण आले होते 1-2. आता हे प्रकार खूप मोठा होता. म्हटलं तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारा की असे तुम्ही किती विकलेले आहेत. आमच्या त्या टीमला सांगितलं आणि त्याच्यामध्ये किती लोकांना तुम्ही हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्या त्रास झालेला आहे तो रेकॉर्ड केलेला आहे, काय केलेला आहे. कारण अमेरिकेमध्ये आणि इतर देशामध्ये जिथे त्रास होता तिथे त्यांनी पुन्हा रिसर्जरीज केल्या त्यांच्या आणि त्या रिसर्जरीचा खर्च त्या कंपनीने उचलला. प्लस लॉस्ट वेजेस असतात त्यांचे ते दिले आणि आणखी वरून त्याच्यामध्ये काही कॉम्पेन्सेशन पण दिलेलं होतं. म्हटलं भारतात असं झालेलं आहे का, तेवढे आम्हाला काय माहिती नाही. म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले की आपण हे ठेवत नाही माहिती. ॲक्च्युली ठेवली पाहिजे ही सगळी माहिती, कारण हे त्यासाठी FDA. म्हटलं मग त्या अधिकाऱ्यांना बोलवा, कंपनीचे अधिकारी आले. फार टाळाटाळ, कारण एवढी मोठी कंपनी असल्यामुळे ते FDA आयुक्त म्हणजे काय त्यांच्या दृष्टीने भारतातला FDA आयुक्त नाही. म्हटलं त्यांना मला हे सांगा की हे 4700 जे तुम्ही विकलेले आहेत त्याच्यापैकी जर जगामध्ये असं होतं आणि जर ऑस्ट्रेलियाने विड्रॉ केलं असेल, जर अमेरिकेमध्ये सिरीज, इथे काय आहे. तर त्यांनी ओढाओढीची उत्तर, असं आपल्याकडे काही होतच नाही आहे. म्हटलं माझ्याकडे कंप्लेंट्स आहेत. नाही, त्यांचे दुसरे प्रॉब्लेम्स असतील म्हणून असं होत असेल असं ते म्हणजे फक्त त्याच्यामध्ये फक्त नक्की काय या प्रॉडक्टमध्ये त्रुटी होती की ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होत होता. त्रुटी अशी आहे की ज्यावेळेस तुमचा जो खुबा असतो त्याच्यामध्ये एक राऊंड सरफेस असतो आपला बोनचा नैसर्गिकरित्या, तिथे तो झीज होते. झीज झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जे नर्व्ज असतात त्याच्यामध्ये ते नर्व्जमुळे तिथे पेन व्हायला लागतं. तुम्ही चालू शकत नाही, उभा राहू शकत नाही. चालायला लागलं तर तुम्हाला ते आणखी पेन वाढतं आणि मग जीवन नकोसं होतं, असं ते हे आहे. अर्थात काही प्रोफेशनमुळे होतं, काही निसर्गामध्ये होतं, नैसर्गिकता होतं, काही किंवा वंशपरामध्ये चुकून काही कडे असं होतं. पण हे असं होतं. खूप लोकांच्यामध्ये होईल असं नाही, पण अशा केसेस प्रचंड वाढलेल्या आहेत. तर याच्यामध्ये ह्या कंपनीने संशोधन काय केलं की ह्याच्यामध्ये मेटल ऑन मेटल म्हणजे 2 मेटलचं हे असं तयार केलं, तो खुबा तयार केला की जो 5-10 वर्ष 15 वर्ष राहू शकेल. आणि त्या खुबा लावल्यानंतर मग लोकांना असं एक नवीन असं झालं की एक काहीतरी असं चांगलं आलं आहे जगामध्ये की आमचं जे वेदनादायी जीवन होतं ते आता संपलं. कारण हे सुद्धा चांगला एक रामबाण उपाय त्याच्यावरती मिळाला. रामबाण उपाय होता, पहिले सुरू झाले की रामबाण उपाय. त्याच्यामध्ये 2-3 त्रुटी आढळल्या. एक तर तो मेटल अँड मेटल जो आहे तो मेकॅनिकली तेवढा स्टेबल नव्हता, त्यामुळे तो फिरायचा, हलायचा. ते हल्ल्यामुळे मग पेन व्हायचा, म्हणजे पूर्वीपेक्षाही जास्त पेन व्हायचा. हा एक हे झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या कंपनी जे सांगत होती त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं सगळ्याच बाबतीमध्ये. दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जे 2 मेटल वापरले होते, कोबाल्ट आणि क्रोमियम, हे मेटल तुमच्या रक्तामध्ये किंवा स्नायूमध्ये लीच व्हायला लागले, म्हणजे तिथे झिरपायचे त्याच्यामध्ये. आणि ते झिरपून मग जो रक्तामध्ये त्याचा लोड आहे तो प्रचंड वाढायचा, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होतात. आता याच्यासाठी एकच उपाय आहे की ते पुन्हा काढून घेणं आणि दुसरं बसवणं की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी नाही आहेत. बरोबर. अन्यथा काय होतं की मग ते पुन्हा तुमचं जे पूर्वीचं जे आयुष्य होतं त्यापेक्षाही वाईट व्हायला लागतं. म्हणजे तो उपाय केला नसता तर बरं, अशी वेळ येते. काही ठिकाणी याच्यामुळे क्रोमियम आणि कोबाल्टचा लोड वाढला तर कदाचित मृत्यू होऊ शकतो असं सांगितलं जातं, कारण ते पॉयझन आहे शेवटी. ह्या अशा झाल्यामुळे मग लोकांनी त्याच्यामध्ये हे सुरुवात केली की असे प्रकार घडतात. अर्थात हे बसवताना पेशंट हा नेहमी डॉक्टरवरती विसंबून असतो. आता अशा वेदना सुरू झाल्यानंतर ते पुन्हा डॉक्टरकडे जातात लोक. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांना असं वाटतं की काहीतरी आपलं चुकलं आहे का, पण डॉक्टर कधीच मान्य करत नाहीत. म्हणजे सर्जरी चुकली का, काही वेळेस ते प्रॉडक्ट चुकलं आहे का, चुकीचं आहे का, पण ते मान्य करत नाही, कारण त्यांनी सजेस्ट केलेलं असतं. त्यामुळे कुठलेही डॉक्टर ते मान्य करत नाहीत, कारण हे निसर्गाचा स्वाभाविक आहे असा की ते मान्य करत नाही. मग ते पेशंटला काय की ठीक आहे आता काय देवानेच केलं आहे, मला ते हेही सूट होत नाही असं करून ते झालं. पण तसं नाही आहे की याच्यासाठी FDA ही जी यंत्रणा आहे की असे प्रॉडक्ट जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती सर्वेलन्स ठेवायचा असतो. कुठे कंप्लेंट्स येतात का, काय होतात का, आणि मग ते जर चुकीचं असेल तर त्याच्यात रिकॉल करायचं. हे कायद्यात तरतूद आहे, जबाबदारी आहे ही की त्यांनी हे रिकॉल केलं पाहिजे. कंपनीला फोर्स केलं पाहिजे, तुम्ही रिकॉल करा, रिसर्जरी करा आणि ते हे करून द्या. महाराष्ट्रामध्ये तसं काय झालं, दुसऱ्या राज्यात तर सोडूनच द्या. मग मी सांगितलं की त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आता रिकॉल करा. म्हटलं आता हे जे आहे ना तुम्ही रिकॉल करा, कारण तुम्ही तिकडे बंद केलं आहे ना, इथे रिकॉल करा.
मग ते म्हणे की आमच्याकडे शक्य नाही आहे, ते अमुक आहे तमुक आहे, असं ते सुरू केलं की आता कुठे ट्रेस करणार. म्हटलं ट्रेस करायला कायद्याचं अमुक कलम आहे, त्या कलमाप्रमाणे मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, हॉस्पिटल आणि पेशंट ही चेन मेंटेन करायची असते. बरोबर. म्हटलं तुम्हाला पाहिजे असेल तर मी 2 दिवसात तुमचं करून देतो, तुम्हाला रेकॉर्ड करून देतो. तुम्ही नाही तुम्ही म्हणता तसं शक्य नाही, या देशात तसं शक्य नाही, अमुक आहे, ते काहीतरी त्यांचं करायला लागले. आणि परत दुसरी मिटिंग झाली. त्या दुसरीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग एक पुरी क्रॉफर्ड नावाची एक सर्व्हेअर कंपनी आहे, त्यांना अपॉइंट केले की सगळे पेशंट ट्रेस करा म्हणून. म्हटलं हे तर फार चुकीचं आहे, याला काही अर्थच नाही, त्या कंपनीचा काय संबंध आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे केलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे तिथे कलम आहे की तुम्ही FDA ला माहिती दिली नाही तर तुमच्यावरती FIR होऊ शकतो. बरोबर. ते जरा थोडेसे हे झाले की नाही, आता हे प्रकरण जरा थोडंसं चिघळत चाललेलं आहे. मग माझ्यावरती दबाव यायला लागला की तुम्ही हे प्रकरण जरा थोडंसं व्यवस्थित हँडल करा वरिष्ठाकडून. मोठी कंपनी आहे आणि या कंपनीच्या बाबतीत हे काही करू नका. मी नंतर ह्या बाबतीमध्ये त्यांना लेखी पत्र दिलं की तुम्ही तुमचा रिस्पॉन्स कळवा की तुम्ही हे करणार आहात की नाही, ट्रेस करणार आहात की नाही. ते परत आले माझ्याकडे, वकील वगैरे सगळे असे घेऊन की या सगळ्या गोष्टीमध्ये की असं आहे, तुम्हाला अधिकार नाही, आम्हाला केंद्र शासनाने परवानगी दिली होती इम्पोर्ट करायला, त्यांनी सगळं बघूनच दिलं असेल, हे सगळं ते झालं. बरोबर. पण मग शेवटी केंद्र शासन वगैरे त्यांचे इंटरनल तिथे कोणाशी बोलले मला माहीत नाही. मलाही दिल्लीवरून फोन यायला लागले ड्रग कंट्रोल जनरलच्या ऑफिसमधून की आम्ही बघतो, तुम्ही काय त्याच्यात हे करू नका, आम्ही आमचं ते चालू आहे, काय करायचं ते तुम्ही तिकडे थोडंसं हे स्लो जा. आता हे कंपनी करत नाही आहे, केंद्र शासनही करत नाही. बरोबर. मग मला असं वाटलं की आपण डायरेक्टली पेशंटशी संवाद साधावा की जे कोणी असतील ते. मी त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली फक्त एका गोष्टीसाठी की अशा पद्धतीने ज्यांची सर्जरी झाली असतील त्या सर्जरीमध्ये त्यांना ज्या कुठल्या पेशंटला त्रास होत असेल त्यांनी आमच्या FDAशी कॉन्टॅक्ट करावं. ओके, तुम्ही स्वतःला आव्हान केलं की असं करावं, कारण कंपनीत काही करत नव्हती. बरोबर. आव्हान केल्यानंतर मग ब्लोअप झाला सगळं की खूप लोक पुढे यायला लागले की हे अमुक आहे तमुक आहे, हे सगळं हे झालं आणि त्यांना कुठेतरी हायसं वाटलं की कोणीतरी आपल्याबरोबर आहे. तोपर्यंत वाऱ्यावरतीच होतं सगळं. बरोबर. मग कंपनी मात्र खूप चिडली त्याच्यामुळे की हा कोण माणूस आहे आणि हे असं आहे आणि आम्ही एवढ्या जगात आमचे ऑपरेशन्स आहेत आणि असं कधी होत नाही, हे नाही ते नाही, हे झालं. मला मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलं वरिष्ठाधिकाऱ्याकडून, हे काय चाललेलं आहे. अर्थात मी त्यांना सांगितलं असं आहे हे सगळं. तर म्हणजे की नाही, हे असं करताना की ते किती मोठा रोजगार देतात त्यामुळे कंपन्या, त्यांनी किती आपला इन्व्हेस्टमेंट दिली आहे, काय आहे. म्हटलं साहेब हे ठीक आहे, पण हे जे पेशंट आहे त्यांचं काय नाही, काही ठिकाणी असं होतंच, असा त्याचा स्टँड होता काय होतं. म्हटलं हे फार कॅज्युअल अप्रोच. त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस म्हटलं की आता आपण हे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. मी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. त्यांना फायनल वॉर्निंग दिली की तुम्ही मला सगळ्या पेशंटची यादी द्या, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग त्यांना आम्ही सपोर्ट सिस्टम करतो. कारण कायद्यावर आमची जबाबदारी आहे की पेशंट केअर हा कायदा पेशंटसाठी बनवलेला आहे. तो मॅन्युफॅक्चरर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्स किंवा याच्यासाठी पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तो पेशंटसाठी दिलेला आहे. तर त्यांना ते काय पटत नव्हतं. मग शेवटी आम्ही असं ठरवलं, मी निर्णय घेतला की याच्यावरती FIR करायचा त्या ह्या गोष्टी, कारण ते तर ऐकतच नाही आहे. आमच्याकडे एक असं आहे की भूकंप झाल्यासारखं FDA मध्ये झालं की FIR एवढ्या मोठ्या कंपनीवरती करताय. मग सगळे वरिष्ठ अधिकारीवरती मुख्यालयात बसणारे इकडे तिकडे की साहेब असं करू नका, हे असं आहे तसं आहे. आता त्याचं कारण वेगळं होतं की कारण त्यांनाही त्रास झाला असता, कारण की इतके दिवस का केलं नाही मग तुम्ही असं आत्ता FIR करता, मग इतके दिवस का नाही केलं. बरोबर. तर ते हे होतं. मग मी सुरुवात केली पूर्ण डेटा गोळा करायला. FIR मध्ये कंप्लेंटमध्ये काय असावं त्याची पूर्ण जंत्री तयार केली. काही अधिकाऱ्यांनी फार चांगली साथ दिली, 2-3 अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे करायला, कारण तेही थोडेसे कुठेतरी आता कन्व्हिन्स झाले होते की हे काय चाललंय ते चुकीचं आहे. ते गेले FIR घेऊन यांच्याकडे पोलीस स्टेशनला. तर तिथे पुन्हा एकदा, कारण पोलिसांचं सुद्धा काय असतं की हा वेगळा कायदा आहे आणि अशी केस पहिलीच होती. आणि इंटरनॅशनल कंपनी जिचं नाव आपण दररोज सकाळी ऐकतो, टाल्कम पावडर, ह्यामुक तमुक, त्यांच्या विरुद्ध FIR करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांनी वेळ लावायला लागली. मग वेळ लागल्यानंतर मी त्यांचे DCP होते, त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही आहे, मी याच्यामध्ये नाहीतर मी स्वतः पोलीस स्टेशनला येणार आहे. आणि मग ते म्हणे साहेब तसं करू नका, आम्ही करतो. तर ती केस किचकट आहे. तर त्यांनी एक इन्स्पेक्टर आमच्याकडे पाठवला, फार स्मार्ट अधिकारी होते. त्यांनी ते सगळं समजावून घेतलं आणि सांगितलं नाही साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्ही वेगळे ते योग्य ते कलम करून हे करतो आणि तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा. पाठवलं आणि FIR झाला. ओके. पहिल्यांदा असं एखाद्या बलाढ्य कंपनीच्या विरोधात असा FIR झाला असेल पहिल्यांदाच. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये होती की अशा पेशंटला समजा जर क्लिनिकल ट्रायलमध्ये काही जर झालं
तर ते FIR होऊ शकते किंवा नुकसान भरपाई होऊ शकते. पण ट्रीटमेंट दरम्यान जर काही झालं तर जो प्रॉडक्ट निर्माण करणार आहे त्याच्या विरुद्ध देखील दाद मागण्याचा अधिकार कुठे नव्हता किंवा कुणी मागितली नव्हती तोपर्यंत. हे या केसचं वेगळे पण होतं का? काय असतं की आपल्या कायद्यामध्ये तिथे कॉम्पेन्सेशन हे नाहीच आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि त्यामुळे मग सगळ्यांनी स्टँड घेतलं की ते कॉम्पेन्सेशन नाहीच आहे. म्हणजे कोणतंही जरी औषध असेल किंवा उपकरण असेल तर त्याच्यामध्ये फक्त शिक्षा आहे, शिक्षा आहे, कॉम्पेन्सेशन कॉम्पेन्सेशन नाही आहे. म्हणजे रुग्णाला जरी जीव गेला तरी त्याला कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई. त्यावेळेचा कायदा होता तो ओके. की शिक्षा आहे. माझं म्हणणं होतं की शिक्षा दिल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर मग कदाचित ते निगोशिएशन्स करतील. ओके. हा माझा फार मोठा वरचा हे होता की ह्या पेशंटला त्यांना शिक्षा माझ्या दृष्टीने वेगळा मुद्दा होता. राईट. ते FIR करण्यामध्ये दोन गोष्टी होत्या की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे लोक व्यवसाय करताना 10 वेळेस विचार करतील. जगामध्ये जे चालतं विकसित देशामध्ये अमेरिका, इंग्लंड तिकडे तसंच भारतामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी हे करावं. केवळ असं एक बाजारपेठ म्हणून हे काहीतरी किंवा एक थर्ड असं मला ट्रीट करू नये. आणि दुसरं असं आहे की याचा हे करून मग निगोशिएशन टेबलला ते येऊ शकतील की आम्ही. पण जेव्हा FIR दाखल करायला निर्णय तुम्ही घेतला, तुमचे अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये जाऊ लागले, पोलीस तुम्हाला भेटू लागले, मग तेव्हा तुमच्यावर राजकीय दबाव आला नाही का? माझ्यावरती खरं सांगायचं म्हणजे एकही राजकीय दबाव आला, पण अधिकाऱ्यांचा प्रचंड दबाव आला. बरं. तुमच्या डिपार्टमेंटचा की वरिष्ठांचा? वरिष्ठांचा. बरं. आमच्या ह्याचं तर होताच, कारण आमचे लोक त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणावरून ते करत असत. हे मला समजायचं की कोण कुठे गेलाय, कुणाला काय करतोय, कुणाला कोण भडकवतोय, काय आहे ते सगळं. ते थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे बरेचसे अधिकारी कंपनीबरोबर होते. म्हणजे तुमचेच अधिकारी ज्यावेळेस कंपनीबरोबर असतात तो सगळ्यात मोठा विरोध आहे. वरिष्ठ असतात, वरिष्ठ आहेतच तुमचे वरिष्ठ, त्यांना त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे आपल्याला माहिती नसतं, ते काही सांगत नाहीत कधी. पण त्यांचाही दबाव होता की हे तुझं करिअर मोठं आहे, अजून काही वर्ष आहेत आणि अशा कंपनीवरती कारवाई करणं म्हणजे तू तुझ्या करिअरवरती ब्लॉट आणणार आहे, त्यामुळे हे असं करू नकोस, अशा पद्धतीने त्यांचं हे चालू होतं. अच्छा. तर हे झालं. मग ते आता हे विषय नाही, कारण तो त्या एक स्वतंत्र तो एक खरं म्हणजे की छोटं पुस्तक तयार होईल. बरं. दबावाचं छोटंसं पुस्तक तयार होईल. मी शक्यतो त्याची वाच्यता करत नाही, कारण कसं आहे की बरेचसे नावं लगेच लक्षात येतील की कोणी काय केलं ते. बरं. FIR केल्यानंतर बाकी खूप गोष्टी घडल्या, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगणं आहे की ते कोर्टामध्ये गेले की FIR क्वॅश करण्यासाठी. ओके. की हा FIR म्हणजे डायरेक्टली बोर्डावरती जाणार आहे, त्यांच्या डेप्यू नावाची कंपनी त्यांच्या बोर्डावरती. मग कोर्टाने हे केलं की काय आहे. मग कोर्टाने त्याच्यामध्ये पहिल्या हिअरिंगला सांगितलं की ठीक आहे, FIR क्वॅश करण्याचा आम्ही निर्णय नंतर देतो, पण यांच्या लोकांना तुम्हाला अरेस्ट करायचं असेल कंपनीच्या तर 72 तासाची नोटीस द्यावी लागेल. म्हटलं हरकत नाही, ते नॉर्मल असतं. पण ज्यावेळेस केस हिअरिंगला आली त्यावेळेस आम्ही कोर्टाला कन्व्हिन्स केलं की हे काय घडलं या देशामध्ये. मग कोर्टाने सांगितलं की नाही, FIR विड्रॉ होणार नाही. ते असं केल्यानंतर मग कंपनीने स्वतःहून तो विड्रॉ केला. बरं. म्हणजे माघार घेतली, कारण त्यांनाही जाणवलं बरोबर की हे जर आपण केलं ते प्रकरण वेगळं कुठलं तरी जाणार त्याच्यामध्ये. मग त्यांनी विड्रॉ केला. फक्त त्यांनी एक रिक्वेस्ट केली की आम्हाला 72 तासाचे ते पुढे प्रोटेक्शन चालू ठेवा. ते प्रोटेक्शन तरी चालू राहिलं की 72 तास. पण कोर्टाने हेही सांगितलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉपरेट करायचं नाही, तुम्ही पोलिसांना 100% कॉपरेट केलं पाहिजे, अन्यथा मग ते FIRच्या बद्दल ते हे होईल, अरेस्टबद्दल ते होईल, पण तुम्ही कॉपरेट करा. ते झालं. मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर पुढे ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये वातावरण दिल्लीपर्यंत गेलं आहे की या राज्यामध्ये असं होतं आहे, इतर ठिकाणी का नाही. तर मी आमचं ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी स्वतःहून तो FIR मागे घ्यायचा का असंही काही चर्चा सुरू झाली. बरं. आता स्वतःहून FIR कोणी मागे घेत नाही आणि तशी तरतूद पण नाही, ह्या सगळ्या गोष्टीची काही तरतूद नाही. पण सुरू झालं की असं काही होतं का, ते माझ्या कानापर्यंत यायला लागलं, पण डायरेक्टली मला काही नाही. काही डिस्ट्रीब्युटर्स कॉन्टॅक्ट करायला लागले बरं की तुमचं बघा म्हणजे काय, आता तुम्ही फारसे झालेत, काही असं होऊ शकतं का, ओके, इतर काही मार्गाने होऊ शकतं का. बरं. म्हटलं जो माणूस FIR करतो तो इतर मार्ग बंद असतात, दोर कापलेले असतात, तो कधी माझ्या आयुष्यात तो आलेला नाही, त्यामुळे तुम्ही हे काही बोलायचं नाही. कंपनी नाही आली, डिस्ट्रीब्युटर्सला त्याच्यामध्ये आले काही, कारण डिस्ट्रीब्युटर सगळे ॲक्ट करतात सगळे त्यांच्या वतीनं सगळं. हे सगळं झाल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टीला तिथे एक गोष्ट झाली की माझ्या एक लक्षात आलं की ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते केवळ महाराष्ट्र किंवा तुमच्या मुंबई असं नाही आहे, तर हे 4700 जे इम्प्लांट्स होते पूर्ण देशभर डिस्ट्रीब्यूट झालेले होते. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं माहीम पोलीस स्टेशनसारख्या एका याला ते शक्य नाही, कारण सगळ्या राज्यात जाऊन ते ट्रेस करायला पाहिजे. ही एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे इन्व्हेस्टिगेशन करताना जे पोलिसांचे अधिकार आहेत
ते अधिकार खरं म्हणजे की राज्यासाठी इकडे असतात. हम्म. या मूळ प्रकरणात गंभीर गुन्हेगारी वृत्तीचं कृत्य, मी त्याला अनियमितता म्हणत नाही, हे DCGI कडून झालं होतं ओके, की त्यांनी हे फॉल्टी असताना इम्पोर्ट करायला परवानगी दिलेली आहे. बरोबर. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी व्हायला होणं अपेक्षित होतं, कारण माहीम पोलीस स्टेशन त्यांनी चौकशी करावी अशी माझी अपेक्षा होती राईट. की हे मुळात हे प्रॉडक्ट आलंच का. ओके, तर हे करायला राज्याचे पोलीस तितकेसे हे होणार नाहीत, म्हणून मी मग एक केलं की ह्याची CBI एन्क्वायरी करावी. ज्यावेळेस मी CBI एन्क्वायरीचं प्रपोजल सुरू केलं, मग पुन्हा एकदा दुसरा भूकंप आला ओके, की FDAमध्ये असं स्वतःहून कोणी असं अधिकाऱ्यांनी येत नाही, हे नाही, स्वतःहून कोणी करतं का असं मागणी आहे, आणि आपलेच अधिकारी त्याच्यामध्ये जाणार आणि आपले म्हणजे FDAचे हे असं सुरू झालं, तुम्ही करू नका. पण मी लेटर डिक्टेट करून ठेवलं होतं, हे करू नका. ओके, मी राज्य शासनाला पाठवून दिला. हम्म. मला DCGI कडून तिकडे परत फोन आला, बरं. तुम्ही हे विड्रॉ करा, ओके, कारण त्यांना माहिती होतं की त्याचे परिणाम काय होणार आहेत. राईट, म्हटलं नाही, मी ऑलरेडी पाठवलेलं आहे, तुम्हाला जर सांगायचं असेल तर मला राज्य शासनाच्या मार्फत पाठवलं तर तिकडून घेईल ते. बरोबर. पण राज्य शासनाने तिकडे पाठवलं. ओके, पण काय होतं की दिल्लीला गेल्यानंतर मग ते सगळे डिपार्टमेंट सगळे असे एकत्र असतात. त्यांनी DCGIने काय केलं का, त्या होम डिपार्टमेंटने CBI नाकारलं काय माहीत नाही, पण CBIची इन्क्वायरी त्यांनी नाकारली. ओके, आता हे सगळं घडत असताना मग पुढे काय झालं की ही केस मी जॉईन झाल्यानंतर एक लक्षात फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो आणि ही केस FIR नोव्हेंबरमध्ये तिथे रजिस्टर झाला. 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये रजिस्टर झाला. बरोबर. आता एवढं ग्रास करून हे सगळं करून हे करणं हे माझ्या दृष्टीने ज्या शॉर्ट पिरियडमध्ये जे काही केलं जाऊ शकतं, तर हा एक महत्त्वाचं उदाहरण आहे की एखाद्या अधिकाऱ्याने ठरवला तर तुम्ही शॉर्ट पिरियडमध्ये, नाही तर इथे काय सांगतात की आम्हाला अधिकाऱ्यांना वेळच दिला जात नाही, त्यामुळे ते काही करत नाही, त्यांना 3-3 वर्ष ठेवा. तुम्हाला खरं म्हणजे की 3 महिन्याचा काळसुद्धा मोर दॅन सफिशियंट असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी असं काही हे करू नये, बरोबर, सबब दाखवू नये, रडगाणं करू नये, करू नये, कांगावा करू नये. मी त्याला कांगावा म्हणतो. त्यामुळे तुम्हाला करायचं असेल तुम्ही ताबडतोब करू शकता त्याच्यामध्ये. ओके, अरे हे मी याच्यापेक्षा जास्त लवकर केलं असतं, पण मी थोडंसं त्यांनाही वेळ देत होतो, कारण ही नवीन केस होती. हे झालं म्हणजे प्रश्न असा झाला की हे सगळं चालू असताना हां, माझा कार्यकाल संपत आला बरं, आणि माझा कार्यकाल संपला मग. आणि पुढे आता माझ्यानंतर आलेले अधिकाऱ्यांनी जे मी केलं होतं हो, त्याचे 1% केलं नाही. मी हे रेकॉर्डवरती सांगतो. ओके, आणि मग ते झालं, हे झालं. इनफॅक्ट कंपनीने मला असं नंतर समजलं की एक मोठे रिटायर्ड हायकोर्ट का सुप्रीम कोर्टचे जज आहेत, त्यांचं नोटिंग घेतलं की हा FIR कसा चुकीचा आहे आणि तो पोलीस स्टेशनला दिला. तर कोर्टाने ज्यावेळेस तुम्ही नाकारताय तिथे परत एक साध्या तुमच्या रिटायर्ड हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या जजचं तुम्ही देताय, बरोबर. आणि मग आमचे लोक त्याच्यावरती ओपिनियन देतात. म्हणजे हे मला वाटतं सगळं आहे. ओके. पण आता तुमचं एक वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे की तुम्ही केवळ तुमच्या त्या पदावर होता म्हणून तुम्ही त्याच्याशी संबंधित राहिला नाहीत, तर नंतर तुम्ही हे जे असे पेशंट आहे जे त्रासाला बळी पडलेले होते त्यांच्या पाठीशी तुम्ही रिटायर झाल्यानंतर किंवा त्या पदावरनं गेल्यानंतर देखील पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेला होता आणि त्यांना कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांच्यासोबत होता. मग ते तुमची अटॅचमेंट कशी तयार झाली? नाही, रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा माझी तिथून 2014मध्ये बदली झाली. बरं, मी परिवहन आयुक्त म्हणून गेलो आणि मग मी 18पर्यंत रिटायर झालो. तर मी आत असताना सुद्धा हां, मी त्या पेशंटच्या हे असायचो, मी पोलीस स्टेशनबरोबर कम्युनिकेशनमध्ये असायचो बरं, की ही केस लॉजिकल एंडला गेली पाहिजे ओके, आणि याच्यामध्ये जर पनिशमेंटच्या पर्यंत जर गेलं हो, तर मग कंपनी तुम्हाला कॉम्पेन्सेशन देण्यासाठी तिथे तयार होऊ कुठेतरी शकेल. तयार होऊ शकते. 2018ला मी रिटायर झालो हो, आणि पुढे काहीच जात नव्हता. बरं, पण एक झालं की ह्या FIRचा रेटा विचारात घेता कंपनीला थोडंसं हे झालं होतं अच्छा, आणि केंद्र शासनाला दखल घ्यावी लागली. ओके, मग केंद्र शासनाने त्याच्यावरती कमिटी बनवली, अग्रवाल कमिटी, अग्रवाल कमिटी, आणि नंतर आर्या नावाची तर कमिटी. त्या कमिटीच्या बद्दल माझे फार वेगळे ओपिनियन आहेत. बरं, एक तर केंद्र शासनाला अशी कमिटी करण्याचे अधिकार नाहीत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये, ओके, तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे होतं. आणि शेवटी झालं काय की त्या कमिटीने सांगितलं की 25 लाख प्रत्येक पेशंट जे ट्रेस झालेले आहेत. बरं, आता ह्या देशामध्ये जिथे गावागावामध्ये पेशंट पसरलेले आहेत, कुणाला माहिती की असं काय चाललेलं आहे, ओके, तर आपण स्वतःहून केलं पाहिजे. जे समोर येतील ते स्टेट FDAने त्याच्यामध्ये हे करावं, त्यांना बोलावं आणि ते प्रकरण बसतं की नाही याच्यामध्ये ते केंद्र शासनाला कळवून मग त्यांनी त्याचा विचार करावा, 25 लाख रुपये द्यावेत, असं ते झालं. हे चुकीचं आहे. कंपनीने, शासनाने, खरं म्हणजे की FDAने ती यादी काढली पाहिजे, प्रत्येक पेशंटकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे केलं पाहिजे. ते झालं नाही आणि त्याचा कंपनीला खूप मोठा फायदा झाला. ओके, अर्थात जे कोर्टामध्ये काही कोर्टामध्ये गेले होते, कोर्टाने सांगितलं ते सुद्धा कंपनी द्यायला, कमिटीने सांगितलेलं होतं हां, ते सुद्धा कंपनी द्यायला तयार नव्हती. आता कंपनी, त्या कमिटीमध्ये जे लोक होते ते किती कंपनीच्या बाजूने होते आणि किती कंपनीच्या विरोधात होते हे मी आता इथे कॉमेंट करणं बरोबर नाही आहे. अच्छा, पण खरं म्हणजे की याच्याऐवजी
हे FIR लॉजिकल कन्क्लुजन नेलं पाहिजे होतं आणि FIR जर त्याच्यामध्ये प्रूव्ह झालं, त्यांची गिल्ट प्रूव्ह झाला, मग तुम्ही कॉम्पेन्सेशनचं खरं म्हणजे निगोशिएट करायला पाहिजे होतं. आणि जसं अमेरिकेत त्यांनी हजारो कोटी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, तसं भारतातल्या पेशंटला मिळायला पाहिजे होतं. पण यात थोडंफार तरी किती मिळालं तुम्हाला वाटतं? काय काय मला नक्की वाटतं काही याच्यामध्ये? पेशंटला त्यांनी जे काही पेशंट ट्रेस झाले, अच्छा, सगळे नाही, सगळे नाही. अच्छा, जे ट्रेस झाले कुणाला स्वतःहून, बरोबर. त्यांनी ट्रेस केले नाही, स्वतःहून पुढे आले, त्यांच्यापैकी काहींना 25 लाख सगळ्यांना मिळाले. बरं. आणि मग काही कोर्टामध्ये होते, तर कोर्टाने असं डायरेक्शन दिले की ते 25 लाख वजा करून तुम्ही वर्षे द्या. ते परत त्यांना मिळाले की नाही मला माहिती नाही आहे या सगळ्या गोष्टी. पण मला ह्या अमाऊंटवरती मुद्दाम आक्षेप आहे. बरं. या कमिटीने हे असं सांगण्याचे अधिकार काय आहेत कमिटीला? राईट. ते कोर्टाने सांगितलं पाहिजे की कॉम्पेन्सेशन काय आहे. कारण आपल्याकडे हे होतं की अमेरिकेत जर इतके देतात, मी इथे का नाही? राईट. हा एक लॉजिकल मुद्दा होता की जसं अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये झालेलं आहे तसं आपल्याकडे का नाही? एक्झॅक्टली. आणि आपल्या कसं आहे की आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो, आपण आपल्या सगळे चांगले कायदे म्हणतो आणि आपण एक प्रगल्भ देश म्हणतो, एक यंत्रणा आहे. आणि मग ही यंत्रणा जर पेशंटचे अधिकार, त्यांना होणारा त्रास देण्याच्या बाबतीमध्ये जर त्यांच्या बाजूने नसेल आणि केवळ कंपनी मोठी आहे, ती मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांचे इंटरेस्ट वाचवण्यामध्ये जर असेल, तर मला वाटतं की मग असा दुजाभाव करण्यापेक्षा त्या कंपन्या जगामध्ये जे काय करतात त्यांनी इथे केलं पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला व्यवसाय करायला देतो. राईट. व्यवसाय करताना तुम्ही तिकडेही करतात, इथेही करतात. एका पातळीवर तुम्ही हे केलं पाहिजे. कायदे तिकडे अमुक आहेत आणि इकडे अमुक आहेत असं हे होतं का? तिथे सुद्धा कोर्टानेच दिलेले कॉम्पेन्सेशन. तिथे काही असं झालेलं नाही. हे कमिटी नेमा आणि मग कमिटी ठरवला वगैरे असं काही? कोर्टाने दिलेले आहे तिथे कॉम्पेन्सेशन. तर इथे अशी भूमिका घेतली जाते की कायद्याचंच तरतूद नाही, कायद्यात बदललं पाहिजे. असं कायदा कुठला सांगेल की हे असं असेल तर इतके द्या, असं कुठलाच कायदा सांगत नाही. बरोबर. कोर्ट ठरवतं काय असेल ते. राईट. पण असं माध्यमाच्या मार्फत सांगितलं जातं की याच्यात कायदा नाही. म्हणजे आमचे FDAचे लोक त्याला जबाबदार आहेत, ते सांगतात की असं असल्यामुळे ओके. कोर्टाला ठरवू द्या ना जे काय आहे ते त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन. याच्यामध्ये आणखीन एक केस तुमची याच कंपनी बरोबरती म्हणजे एक टाल्कम पावडरची केस होती. तर ती केस काय नक्की होती आणि तुम्हाला टाल्कम पावडरमध्ये काय आढळलेलं होतं? ती केस याच्यापेक्षा मोठी होती. बरं. कारण टाल्कम पावडर घरी घरी वापरली जाते, घरी म्हणजे आणि ते पण विशेष लहान मुलांच्या लहान मुलांच्या बाबतीत. आणि त्याचं नावच आहे की जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर. बेबी पावडर. ती जगभर आहे. बरोबर. आणि त्याच्याबद्दल कोणी क्वेश्चन करत नाही. कारण आपण ब्लाइंडली इतकी मोठी कंपनी आहे, ब्रँड आहे आणि त्यांचे जाहिरातीचं अकाउंट एवढं मोठं असतं मीडियाकडे की त्यांच्याच मग वाहवा केली जाते. हे सगळं आहे. ह्या कंपनीची जी पावडर, बेबी पावडर आहे, ती जगभर वापरली जाते आणि ही टॅल्कम बेस्ड आहे. म्हणजे खनिज असतं टाल्कम हे. टाल्कम का वापरलं जातं की ते फार असं भुसभुशीत असतं आणि त्याच्यामध्ये मग तो स्मेल जो असतो तो राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाम शोषून घेतं. ते कुठलाही पदार्थ शोषून घेतं, अशी त्याची क्वालिटी आहे. म्हणून ती टाल्कम पावडर. आता ह्या टाल्कम पावडरचं खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा कंप्लेंट आलेली होती की ह्या कंपनीने काही त्यांचे हे असे डबे असतात पावडरचे, 60-70 हजार डबे जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने बनवले आणि ते चुकीच्या पद्धतीमध्ये ते विकले. बरं. अशी ती कंप्लेंट होती. मी पुन्हा ही जी स्टोरी झाली याच्या बाबतीत तीच स्टोरी होती की आमच्या अधिकाऱ्याने विचारलं काही कंप्लेंट विशेष काही नाही, असं नेहमी होतं, हे असं ते चाललेलं आहे, मोठी कंपनी आहे, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं सुरू झालं. अच्छा. मग त्याच्यामध्ये सुद्धा मग मी सुरू केलं की हे आहे. आता हे सगळं करताना कुठेतरी एक पत्रकाराने ते छापलं की टाल्कम पावडर बाबतीमध्ये काहीतरी चालू आहे चर्चा. ओके. ती एका माणसाने ते वाचलं. तो माणूस माझ्याकडे आला. तो जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये पूर्वी कामाला होता. बरं. आणि त्याने ह्या प्रोसेसला हे जे चूक केली टाल्कम त्याच्यात त्यांनी विरोध केला होता. अच्छा. त्यांनी मला सगळी माहिती दिली की याच्यात काय काय झालेलं आहे. ती माहितीमध्ये असं होतं की त्यांनी दिलेली माहिती, आता आम्ही ती खरी म्हणायलाच पाहिजे असं काही नाही. बरोबर. पण ती माहिती अशी होती की मुलुंडला त्यांचा प्लांट आहे मोठा पावडर बनवण्याचा. त्या प्लांटमध्ये जे कॉस्मेटिक आहे, पावडर ही कॉस्मेटिक आहे, तर ते जे बनवणार आहे त्याची प्रोसेस त्यांनी FDAला द्यायची असते आणि त्या प्रोसेसप्रमाणेच मग त्यांनी त्याचं निर्मिती करायची असते. हे आहे. याला काही अप्रुव्हल नसते FDAचं की तुम्ही कसं करा, तुम्ही सांगा त्याप्रमाणे तुम्ही करा. त्या प्रोसेसमध्ये बाकीच्या गोष्टी असतात. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट असते की ही जी भुसभुशीतपणा आहे त्याच्यामध्ये जंतू, तुमचे बॅक्टेरिया, फंगस हे लवकर वाढतात. ओके. कारण ते तुमचे पाणी शोषून घेतं. तर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे त्याच्यातले जंतू मारणे हे असतं. आणि कंपनीने अशी प्रोसेस डेव्हलप केली जगभर की तुमचे वाफीमधली जी हीट आहे त्याच्यामुळे ते मारतात. बरोबर. आणि ते जंतू मेले की नाही नंतर ते परत टेस्ट करतात बाजारात पाठवण्यापूर्वी. तर त्यांना 1-2 बॅचेस अशा मिळाल्या की त्यांनी टेस्ट केल्यानंतर ते जंतू मेलेलेच नव्हते. मग त्यांनी पुन्हा एकदा हे केलं, त्याचं शुद्धीकरण केलं
निर्जंतुकीकरण केलं पावडरचं, तरी त्यांना ते गेलं नाही. मग त्यांनी अशा वेळेस इतकी मोठी $100 बिलियन कंपनी आहे, एक 50-60 तुमच्या बाटल्या असतात ते फेकून दिल्या पाहिजे होत्या. ते अपेक्षित होतं बरोबर. आणि तशी पद्धत आहे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी ही जी पावडर आहे ती ठाण्याच्या एका कंपनीकडे पाठवली. ती कंपनीने त्यांनी एक वायू वापरला की जो नॉर्मली हॉस्पिटलमध्ये तुमचे सर्जरीसाठी जे हत्यार वापरले जातात त्याच्यासाठी तो निर्जंतुकीकरणासाठी वापरतात, पण ते मेटल असतं. अच्छा. पण तो वायू इतका भयानक असतो की तो त्याच्यामुळे कर्करोग होतो, क्लासून कर्करोग होतो त्याच्यामध्ये. तर त्यांनी तो वापरला. तो वापरून मग ते टेस्ट केले तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया सापडणं शक्यच नाही, कारण तो इतका भयानक आहे सगळा, कारण तो वापरला जातो निर्जंतुकीकरणासाठी. पण नंतर त्याच्यामध्ये त्या वायूचा तो वायूच आहे, त्यामुळे हे भुसभुशीत होण्यामध्ये तो आज जाऊन बसणारच नाही. मग त्याचा तो किती राहिला ही कंपनीने केल्यानंतर विकून टाकली. याचा अर्थ साध्या शब्दामध्ये म्हणजे 70,000 ते 80,000 बालकं कॅन्सर होण्यासाठी एक्सपोज झाली. ओके. इतका मोठा धोका इतका मोठा धोका त्याच्यामध्ये की त्यांनी, आणि पैशाच्या हव्यासापोटी. बरोबर. त्या कंपनीला हे काय फार छोटी गोष्ट होती. आणि झालं, मी आमच्या लोकांना म्हटलं हे इतकं भयानक आहे. ते म्हणजे ठीक आहे, थोडीशी हे आहे, लिगॅलिटी आहे, सगळं आहे. म्हटलं असं चालणार नाही. मग ते आम्ही त्या कंपनीला नोटीस, भारतात ते नोटीस खालचेच लोक देतात. बरोबर. आयुक्त काही स्वतः काही करत नाही, त्यांना नोटीस द्यायला लावली. मग त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं की नाही, आम्ही बरोबर आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. पण भडका उडाला तिथे परत की थोडासा म्हणजे जास्त, कारण डेप्यूचं त्यांच्यापुढे उदाहरण होतंच. राईट. पण ही त्यांची वेगळी विंग होती. ओके. जॉन्सन अँड जॉन्सन ही मेन कंपनी, हे त्यांचं प्रोडक्ट होतं. आणि ते जे होतं ते सबसिडियरी होती त्यांची, पण जरी असली तरी पण इथे जास्त भडका उडाला. मला एक दिवसी हे पाठवलं की मंत्रालयामध्ये बोलवलेलं आहे चीफ सेक्रेटरीने. म्हटलं ठीक आहे, येतो. आणि बरोबर मग सिनियर अधिकारी मी घेऊन गेलो. त्यावेळेस मंत्रालयामध्ये आग लागली होती. बरं. आणि सगळे अधिकारी वेगळ्या ठिकाणी बसायचे, चीफ सेक्रेटरी दुसऱ्या ठिकाणी बसत होते. तर मी गेल्यानंतर नॉर्मली सिनियर असल्यामुळे त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन बसला, कारण चीफ सेक्रेटरी दुसरीकडे कुठे मिटिंगला गेले होते. बरोबर. आणि आमचे अधिकारी हे त्यांच्या मिटिंग रूममध्ये बसले होते. ते आले आणि डायरेक्टली यांच्याकडे गेले, त्या मिटिंग अधिकारी. मी इकडे बसलेलो. सर तुमचा आयुक्त कुठे आहे, काय सुरू केलं की, त्यांनी त्याची नोकरी जाणार. झाल्यानंतर पण कुठे येते, एक तर मी आलो आहे. मग त्यांनाही माहीत नव्हतं, कारण मी इथे बसलेलो होतो. बरोबर. मग त्यांनी सांगितलं पीएला बोलवा त्यांना. ते म्हणजे सर आपल्याकडेच बसलेले ते. मी आलो. ते चिडलेले असे की हे काय, तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता, ते तुम्ही एक तर केलेले, आता हे दुसरं हे करतायत, काय चालवलं आहे काय तुम्ही. म्हटलं साहेब, 70,000-80,000 60,000-70,000 मुलं ज्यावेळेस कॅन्सरने जर हे होणार असतील तर तुम्हाला असं वाटत नाही का. मी जरा थोडंसं मग माझंही थोडंसं हे होतं. बरं. नाही पण ते काय ते टेक्निकल गोष्टी आहेत, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहोत, हे असं आहे तसं आहे. हे तुमचे लोक म्हणतात की आम्ही काही केलं नाही इतके, कारण ती सुद्धा 2008-9चीच कंप्लेंट होती. बरोबर. तुम्ही 11पर्यंत काय ते पूर्वीचे आयुक्त होते, त्यांनी काही केलं नाही. म्हटलं पूर्वीच्या आयुक्तांनी काय केलं मला माहिती नाही. जर चुकीचं केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध ॲक्शन हवी असं माझं मत आहे. तुम्ही असं थेटपणे सांगितलं. त्यामुळे नाही, हे माझ्यावरती हे आहे आणि आपल्याला नाही करायचं. आणि अशा तुमच्या ह्याच्यामुळे कंपन्या बाहेर जातील आणि ह्या देशाला परवडणार नाही. ओके. तर म्हटलं नोटीस दिलेली आहे मी अजून, हे काय त्याच्यामध्ये. नाही, तुमची नोटीस फार आहे, माझ्याकडे आलेली आहे आणि तुम्ही हे बंद करा आता. म्हटलं बघतो. आणि मला सांगायचं बंद केलं म्हणून. आमचे अधिकारी खुश की आता बंद होणार, आता हे त्रास संपणार होता. यांना सुद्धा कोणतरी बोलणार आहे आणि नोकरी जाणार, काही त्रास होणार. म्हटलं ठीक आहे. जरा वातावरण जरा FDA मधले बदललेलं होतं. ओके. मग मी पुन्हा एकदा ते सुरू केलं की त्याचं काय काय होतं हे सगळं केलं. आणि नंतर मी त्या नोटीस म्हटलं आता पुन्हा रिवाईज नोटीस द्यायची. बरं. आणि मग पूर्वी मी जास्त मी पूर्ण डिटेल काढून ते एक ड्राफ्ट दिला त्यांच्याकडे. म्हटलं त्या नोटीसमध्ये ह्या गोष्टी पण आल्या पाहिजेत. दिली त्यांना नोटीस. त्यांचं द्या म्हटलं उत्तर द्या तुम्ही, आता त्यांच्याकडे जा. मग ते लोक परत माझ्याकडे आले. त्या जॉन्सन लॉयर, दिल्लीचे एक सिनियर वकील पण होते त्याच्या, सिनियर काउन्सिल. मग त्यांनी सांगितलं की हे असं आहे, लॉ असा आहे, हे आहे, ते आहे, यू कांट डू दिस. म्हटलं आय हर्ड यू, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू नये असं काही आहे का. टेल मी म्हणते की नोटीस देऊ नये आणि रेग्युलेटरने त्यांच्याकडून त्यांचा खुलासा मागवू नये. खुलासा रिजेक्ट केला आहे का, की तेही आता कायद्यात कुठं म्हटलेलं आहे की नोटीस देऊ नये म्हणून. कंप्लेंट आलेली आहे, नोटीस आहे. ओके. आणि याच्यामध्ये हे खरं आहे की रेकॉर्डला आहे की तिकडे पाठवलेलं होतं. बरोबर. तर त्यांना डिनाय करू द्या, आमचं काही हरकत नाही. झालं ते. आता ते वकिलांना तिथे काय त्यांची फी मिळाली, विषय मिटला.
झालं. त्यांनी दिलं त्यांचं उत्तर. म्हटलं उत्तर मला दाखवा. ओके. उत्तर जुजबी होतं की हो असं केलं, मग तिकडे पाठवलं. आम्ही उलट लोकांना चांगले प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न करतोय, ते केमिकल वापरलं ते हेच नाही केलं, झालं सगळं. एकतर प्रोसेस ही त्यांच्याच प्लांटमध्ये झाली पाहिजे, दुसरीकडे पाठवता येत नाही. राईट, कारण त्या प्लॅन्टलाच परवानगी तुम्ही प्लॅन्टलाच दिली परवानगी असेल. राईट. हे दुसरं, त्या कंपनीला पावडर डिसइन्फेक्ट करण्याची सुद्धा परवानगी नाही जिथे केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे खूप त्याच्यामध्ये इल्लीगल होते. त्यांनी असं गोलगोल उत्तर दिलं आणि मग झालं. म्हटलं तर तुम्ही काय करणार? हां. आमच्या अधिकारी म्हणजे काही नाही सर, आता काय करायचं? म्हटलं हे लायसन्स तुम्ही समजा असं समजा की छोटं काहीतरी असतं हो की आता समजा की एखादा तुमचा हातगाडीवाला हातगाडी नसलेल्या झोनमध्ये विकतोय, तुम्ही काय करणार? उचलणार, बरोबर आहे की नाही? बरोबर. तसं उचला म्हटलं ते. हां. ते झालं सगळं कन्व्हिन्स करत ते अर्थात ते फार मोठं झालं. काय काय झालं, इंटरनल लायसन्स कॅन्सल केलं. हो. आणि मग भारतात भटकावण्याची जगभर भटकावणार. Right. कोणीतरी एक महाराष्ट्र आहे, तिथे एक FDA आहे आणि त्यांनी जॉन्सन अँड जॉन्सनचं बेबी पावडरचं हे केलं. त्यांचे स्टॉक तिकडे खाली आले की FDAच्यामुळे त्यांचं हे कॅन्सल होत आहे. बरोबर. आणि बेबी पावडर हे त्यांचा फ्लॅगशिप ब्रँड आहे. राईट. त्यामुळे सगळे जगभर हे सुरू झालं. झाल्यानंतर मग तिथे सायमल्टेनियसली तिकडे सुद्धा ते असे सगळं सुरू झालं. राईट. ह्या सगळा काय प्रकार आहे तो. हे झाल्यानंतर फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली, त्यांच्या फॉर्च्युनेटली आमच्या अनफॉर्च्युनेटली, याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की त्यांना राज्य शासनाकडे अपील करता येतं. ओके. ऑर्डर विरुद्ध, FDAच्या ऑर्डर विरुद्ध. राज्य शासन म्हणजे मंत्री. हो. मग आमचे मंत्री होते, त्यांच्याकडे ते जाणार. बरं. आता राजकीय म्हटल्यानंतर ते होणारच, पण कुठल्याही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा स्टे देतातच, कोर्टे स्टे देतात. ओके. म्हटलं स्टे मिळणारच, त्यामुळे तो प्लांट आता हे चालूच राहणार तो त्याच्यामध्ये. आणि आमची ऑर्डर अशी होती की स्टेवरती हेरिंग होईपर्यंत तो प्लांट म्हणजे बंद करू नये, कारण ते हे चालूच राहणार, त्यांचा अधिकार येतो. मग मी मंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर हे असं आहे की तुमचे अधिकार आहेत, राज्य शासनाचे अधिकार आहेत, ते कशासाठी आहेत की जनतेवरती अन्याय न होण्यासाठी आहेत. हा जनता आणि एक महाकाय असं बलाढ्य तुमचा नफा कमवणारी कंपनी आहे. बरोबर. त्यांची काही मुलं मरणार नाही आहेत, मुलं आमची मरणार आहेत, जे आम्ही पैसे देतो, पावडरचे पैसे देतो, आणि आम्ही मुलं मारतोय स्वतःचे कॅन्सरमुळे. तर कायदा हा त्याच्यासाठी वापरायचा असतो की अन्याय होतो नाही, स्टे त्याच्यासाठी असतो. झालं कन्व्हिन्स करायचं. आणि म्हटलं पण तुमची मला परिस्थिती माहिती आहे, तुम्हाला दबाव असणार आहे इकडून तिकडून किंवा अन्य काही गोष्टी असतील, पण म्हटलं मला याच्यामध्ये हे करता येणार नाही. म्हटलं हे मी हे करणार नाही म्हटलं, कारण मी त्याच्याबद्दल पॅशनेट आहे. तर मला माहीत होतं की ते स्टे देतील. म्हटलं तर अंदाज होता की तू स्टे देतील. बरं. पण मी खूप बोललो मग असं, आणि तेही कन्व्हिन्स झाल्यासारखे का नाही असे दिसले नाही चेहऱ्यावरून. पण तसे सज्जन माणूस, ओके, एकदम सज्जन होते. त्यांची ऑर्डर काय माहीत नाही, मी काही लक्ष दिलं नाही. पण म्हटलं आता आपल्याला जे करायचं ते आपण केलं आहे, याच्या पलीकडे काही नाही, बघूया. आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ऑर्डर विरोधात जाणार आहे, आपण मंत्र्यांच्या ऑर्डर विरुद्ध FDAने हायकोर्टात जायचं आहे. ओके. असं तुम्ही म्हटलं मला त्याचं तयार पाहिजे हे सगळं. आणि हे याच्यापूर्वी मी तसं केलेलं होतं की जिल्हाधिकारी असताना मंत्र्याच्या ऑर्डरच्या विरुद्ध मी हायकोर्टात जाण्यासाठी परत नाही, मुख्यमंत्र्याकडे ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे तसं काही मला हे नव्हतं. म्हटलं काय होतं आहे जास्त जास्त. मग ते तयारी केली, तर ते वेळ लागतो. पण मी स्वतः डिक्टेशन दिलं त्यावेळेस. एक सॉफ्टवेअर होतं इंग्लिश डिक्टेशनचं, ते आता नाही आहे मार्केटमध्ये, हे आता आलेलं आहे. पण त्यावेळेस ते डिक्टेशन करून माझ्याकडे तयार ठेवलं की मंत्र्याच्या विरुद्ध किंवा जायचं. फॉर्च्युनेटली मंत्र्यांनी आमची ऑर्डर हे केली आणि स्टे दिला नाही. ओके. म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचे प्लांट बंद ज्या दिवशी ऑर्डर आली त्याच्या दुसऱ्या दिवशी प्लांट बंद पडला. मग ते हायकोर्टात गेले. 90 दिवस काही झालं नाही. हिअरिंग चाललं, हे झालं, ते झालं, हे सगळ्या गोष्टी चालल्या. नंतर त्याच्यामध्ये असाही दबाव आला वरून की मी ॲफिडेविट बदलावं, जे त्यांना फॅसिलिटेट कोर्टामध्ये, जे मी बदललं नाही. आणि मग ते झालं. मग शेवटी कोर्टाच्या काय माहीत नाही तिथे काय झालं, काय माहीत नाही, कारण मल्टीनॅशनल कंपनी आहे. मग तिथे कोर्टाने असा व्ह्यू घेतला की अमुक गोष्टीवरती त्यांना पुन्हा एकदा हिअरिंग देणं गरजेचं आहे. बरं. आणि कंपनीचंही असं होतं की हो आम्हाला ते हिअरिंग घ्यायचं गरजेचं आहे. त्यांचं असं होतं की माझा 3 वर्षाचा पिरियड पूर्ण होत चाललेला आहे, पुढे ते ढकलायचं होतं तोपर्यंत. ओके. कोर्टाने असा निर्णय दिला की आता सध्या 90 दिवस त्यांचा प्लांट बंद आहे, आणि त्यामुळे आता ह्या गोष्टीवरती तुम्ही त्यांना पुन्हा हिअरिंग देऊन पुन्हा फ्रेश ऑर्डर होता हे करा, आणि तुम्ही निर्णय घ्या जो घ्यायचा असेल तो. अच्छा. ते खुश झाले, कारण प्लांट सुरू झाला. इन द मिनटाईम माझी बदली झाली. बरोबर. त्यांचा जो होता नंतर काहीच झालं नाही पुढे जे काय व्हायचं. पण त्याचे परिणाम असे झाले की हे होताना अमेरिकेमध्ये त्यांना हे तर होतंच,
त्यांना त्याच्यामध्ये ॲस्बेस्टॉस मिळालं ओके. आणि ॲस्बेस्टॉसमुळे कॅन्सर झालं हे प्रूव्ह झालं अच्छा. आणि तिथे हजारो कोटींचे त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं. हा मुद्दा असं हे नाही आहे. त्यांनी तिकडे ही पावडर कॅनडा आणि अमेरिकेमधून विड्रॉ केली, जी भारतामध्ये अजूनही केलेली नव्हती. ओके. नंतर त्यांनी असं हे केलं की याच्यामध्ये जर ॲस्बेस्टॉस आणि असे जर गोष्टी येत असतील आणि हे असेल तर त्यांनी आता टॅल्कम पूर्ण बंद केलं आणि मक्यापासून आता ते पावडर बनवतात. ओके. त्यामुळे एक कुठे घटना जी होते, जर कंझ्युमरला, ग्राहकांना, नागरिकांना जर कुठे काही करायचं असेल तर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीला सुद्धा त्यांचे जे काही हव्यास असतो नफ्याचा त्याच्यापासून तुम्ही खाली दाबू शकता. एवढं मात्र नाही, एक झगडे इफेक्ट आपण त्याला म्हणू शकतो. नाही, पण एक आहे की कायद्यामध्ये मी काही नवीन केलेलं नाही आहे. बरोबर. की माझ्यासाठी की फार मोठं धाडस नाही. प्रत्येक अधिकारी असं वागू शकतो. बरोबर. हे त्याच्यामध्ये आहे. का वागत नाही त्याला वेगळी करणार आहे. पण मला एक आहे की याच्यामध्ये काहीही हे नाही, हे प्रत्येक अधिकारी असं वागूच शकतो. ओके. दुसरं गोष्ट की यामध्ये मला त्यावेळेस माझी बदली होऊ नये म्हणून मी त्यावेळेस काही मी सुद्धा तोपर्यंत बऱ्यापैकी सिनियर होतो. बरं. की बदली न होऊ नये म्हणून आपणच असं काहीतरी करायचं बरं. की कॅटमध्ये जाणं वगैरेची तयारी ठेवायची आणि बाहेर करायची, म्हणजे ते बदली होत नाही. पण मला इथे आवर्जून सांगावं लागेल की त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब. ओके. हे सगळं ते बघत होते काय चाललेलं आहे. त्यांनी इतका रॉक सॉलिड सपोर्ट दिला. ते कधी कधी त्रासायचे, वैतागायचे याच्यामध्ये की हे काय आहे आता, की कारण त्यांचं सुद्धा अलायन्स गव्हर्नमेंट होतं. बरोबर. शासन चालवायचे, पण त्यांनी सुद्धा याच्यामध्ये बदली नाही केली. ओके. हे चालू दिलं त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि त्यामुळे मग एखादा जर राजकीय नेतृत्व जर जनतेच्या बाजूने असेल तर ते अधिकाऱ्यांना काम करू देऊ शकतात. नाही तर माझी बदली होऊ शकली असते. ओके. याच्यामध्ये आणखीन अशा औषध ज्या कंपन्या असतात त्याचे तुम्हाला वेगळे आणखीन अनुभव काय होते? याच्यावरती खरे एपिसोड भरपूर होऊ शकतात, पण याच्यामध्ये खूप आहेत की ह्या कंपन्या ज्या आहेत, कंपन्याचं आहेच आहे, पण त्याच्यामध्ये कंपन्यावरती सुद्धा एक दबाव आणणारा एक मोठं एक यंत्रणा या देशामध्ये आहे. बरं. की कंपन्यावरती सुद्धा दबाव आणणार आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन नावाचं एक असोसिएशन आहे. बरं. या देशामध्ये 8 लाख किरकोळ दुकानं आहेत आणि त्यांना सप्लाय करणारे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. ओके. आता ते 8 लाख हे सुद्धा मांडलिक आहेत. हे डिस्ट्रीब्युटरचे जे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे ती मेन बॉडी आहे. बरं. तर ही मेन बॉडी की त्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी कुठल्या प्रॉडक्टची किती किंमत ठेवायची, बरं, त्याचं काय करायचं हे त्यांच्यावरती दबाव आणतात आणि ते करून घेतात. कंपन्यांनी जर ऐकलं नाही तर मग त्यांचे प्रॉडक्ट ते डिस्ट्रीब्यूट करायचं थांबवतात. त्यामुळे कंपन्यांना त्यांचं ऐकावंच लागतं. अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे मोनोपॉली इतकी आहे की कंपन्यांना जर डिस्ट्रीब्युटर द्यायचं असेल तर यांची NOC लागते. बरं. आणि NOC देताना मग त्यांच्याकडे ते पैसे चार्ज करायचे. हे इलिगल आहे, कारण तुमच्या ह्याच्यामध्ये एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट खाली हे चालत नाही. बरोबर. पण ते करायचे आणि हे सगळे प्रकार गेले 30-40 वर्ष चालत होते. मी ते बंद केले. ते बंद केल्यामुळे ह्या ज्या असोसिएशन त्या पूर्ण माझ्या विरोधात गेल्या. कंपन्यांना बरं वाटलं पण ह्या विरोधात गेल्या. तर हे जे मोठं रॅकेट आहे देशामध्ये, ते रॅकेट खरं म्हणजे की मंत्र्यापेक्षाही मोठं आहे, शासनापेक्षाही मोठं आहे. हे जे रॅकेट आहे ते तोडण्याचा कोणी, भेदण्याचा कोणी प्रयत्न केला. इनफॅक्ट मी ज्यावेळेस नोट केली की हे चुकीचं आहे की NOC घ्यायची कंपन्यांनी डिस्ट्रीब्युटर करताना, किंवा नवीन प्रॉडक्ट आणण्यापूर्वी एखादं नवीन औषध बाजाराचं असेल तरी यांची परवानगी घ्यायची. हे जे होतं हे इलिगल आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी नोट दिली की नाही हे त्यांचं बरोबरच आहे. मी पुन्हा त्याच्यावरती लिहिलं की तुम्हाला परत काय म्हणायचं आहे का. त्यांनी परत लिहिलं बरोबर आहे. मग मी 1.5 पानाचं लिहिलं की हे कसं अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कसं बेकायदेशीर आहे. आणि मग ते कुठे सुरू झालं, ते नुसतंच केलं तर मी आमच्या वेबसाईटवरती टाकलं. बरं. की हे कसं बेक्षत. आणि त्याच्यावरती मी FIR सुरू केले की जे कोणी NOC मागतील नवीन प्रॉडक्ट आणायला किंवा डिस्ट्रीब्युटर द्यायला त्यांच्याविरुद्ध FIR ॲक्च्युली फाईल केलं. ओके. तर ते हे असं हे कसं आहे की खूप मोठे जंजाळ आहे. आणि 3 वर्षात माणूस भरपूर काय करू शकतो, 1 वर्षात भरपूर काय करू शकतो. हे जे काही सांगलेलं जातं की कांगावा होतो की हे ते काय तितकंसं खरं नाही. तुमचा आणखीन एक निर्णय म्हणजे गुटखाबंदीचा. तर ते गुटखाबंदीचा आणि RR पाटलांचा किस्सा तो जरा सांगा की तो लोकांना नक्कीच आवडेल. गुटखाबंदीचं असं आहे की 2003 मध्ये गुटखाबंदी झाली होती, पण त्याच्यावरती न्यायालयाने स्थगिती आणली. बरोबर. मी ज्यावेळेस FD मध्ये गेलो त्यावेळेस नवीन कायदा आला होता. आणि नवीन कायद्यामध्ये एखाद्या ह्याच्यामध्ये अन्नपदार्थामध्ये काही मानवी शरीराला अपायकारक असेल तर त्याच्यावरती बंदी घालण्याचे 1 वर्षासाठीचे अधिकार हे आयुक्तांना दिलेले आहेत. तर बंदी 1 वर्षानंतर वाढू पण शकते. मग बंदी मग आतापर्यंत नाही, दरवर्षी तुम्ही करू शकता. रिन्यू करत आहे. ओके. बरं. तसा तो कायदा आहे. कारण म्हणजे ते परमनंटली पाहिजे, पण ते आता कायदा तसा आहे. आणि तो कशावरून घेतला होता की मॅड काऊ डिसीज झाला होता इंग्लंडमध्ये. त्याच्या पार्श्वभूमीवर तो कायदा, त्याच्यामध्ये ते कलम आलेला आहे, तो भाग वेगळा. मी गेल्यानंतर माझे काही स्वतःचे हे आहेत की समाजामध्ये जे काही चुकीचं घडतं
तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे ते चांगलं करणं प्रशासनाच्या माध्यमातून हे तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे माझ्या रडारवरती गुटखा, पान मसाला आणि ही सुपारी, सेंटेड सुपारी हे होतंच. की गुटख्यामध्ये तुम्हाला कॅन्सर कॉझिंग एजंट्स आहेत आणि खूप एजंट्स आहेत. त्याच्यावरती मोनोग्राफ आहे की तुम्ही किती कॅन्सर हे होतं. सुपारीमध्ये ॲरॅकिन नावाचं सुद्धा अल्कलॉइड आहे, ते सुद्धा तुम्हाला कॅन्सर देतंच. ओके. असं ते सगळं आहे. त्यामुळे मला ते बंद करायचं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं यासाठी की इतका वाढला होता गुटख्याचा की शाळेच्या आजूबाजूला काही मुलं हे गुटख्याला ॲडिक्ट होत गेलेली होती आणि त्याचं कोणाचंच काही नाही. शासन कुठपर्यंत गेलं होतं की 100 मीटरच्या जवळपास ते करून आता 100 मीटरच्या पळत नाही म्हणजे काही मुलं काही चालत जात नाही का त्याच्यामध्ये. हे म्हणजे असे काही की त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे शासनसुद्धा ज्यावेळेस कधी निर्णय घेते चुकीचे निर्णय घेतात. शासन म्हणण्यापेक्षा विधानमंडळ, विधानमंडळाचा कायदा की 100 हे असं करू नये म्हणून. तर मी म्हटलं हे मला एक ऑपॉर्च्युनिटी आहे, मी हे बंद करणार. आता बंद करताना तुमची यंत्रणा बरोबर असते, पण इथे सुद्धा यंत्रणा काय होते की साहेब ते झालेलं होतं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते आता ते शक्य नाही आहे आणि खूप मोठा निर्णय आहे, अमुक आहे तमुक आहे असं त्याला चाललं होतं. आर्थिक उलाढाल मोठी आहे सगळ्या बाजूची. आणि मला हे दाखवलं होतं की याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, अंडरवर्ल्ड आहे, अमुक आहे तमुक आहे. आणि जे खरं आहे की लोकांना बाहेर सुद्धा माहीत होतं की याच्यामध्ये तुमचे पुण्याचे धारीवाल आणि जे जोशी होते ते विमान घेऊन बाहेरच्या देशात गेले होते, एका इंटरनॅशनल डॉनला भेटायला. बरोबर, दाऊद इब्राहिमला भेटायला गेले. हे वेलून टीव्हीवर तो त्यांचा तो ड्रामा पाहिला. त्यामुळे हे काही हे नाकारण्यात अर्थच नाही की मोठी इंडस्ट्री आहे. तर झालं. मग ते हे गेल्यानंतर मी असं म्हटलं की करायचे, पण म्हटलं की आपण मागच्या वेळेस जे काही झालं त्या स्टे आला होता, तर मी बघितला स्टे का आला होता. तर स्टे याच्यासाठी आला होता की त्यात कारण मीमांसा दिली नव्हती की तुम्ही का केलेलं आहे, असं माझं मत होतं. 3 ओळीचा होता की असं आहे. मी त्याच्यामध्ये रिसर्च, मी स्वतः एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रिसर्च R&D मध्ये होतो, त्यामुळे रिसर्च हा माझा एक बेसिक हे आहे. मी खूप जमा केले मटेरियल की ह्याच्यामुळे कॅन्सर कसा होतो, किती होतो, किती प्रमाणात होतो, कुठल्या देशात आहे, कुठे कुठे रिसर्च, त्याचे सगळे रिसर्च पेपर जमा केले. आणि त्याप्रमाणे केलं की माझी ऑर्डर ड्राफ्ट केली. 4-5-6 पाण्याची ती ऑर्डर आहे की मी गुटखा हे का बंद करतो आहे, की हे रिसर्च आहे, अमुक आहे अमुक आहे अमुक आहे. ही करताना एक पब्लिक ओपिनियन महत्त्वाचं असतं. मी काही डॉक्टर्सच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यांना विनंती केली की त्या विशेषतः तुमचे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलले डॉक्टर, सिनियर डॉक्टर, त्यांना सांगितलं की हे काय हे चुकीचं आहे. ते त्याच मताचे निघाले की चुकीचं आहे, कारण त्यांनी सुद्धा आहे. मग आम्ही दोघांनी ठरवून असेल की जे बाकीचे लोक आहेत ते स्वतः खूप काम करायला लागले आणि जे प्रिन्सिपल आहेत डेंटल कॉलेजचे, असे सगळ्यांनी मिळून त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांना पत्र दिलं की हे बंद केलं पाहिजे. बरोबर. हे वातावरण अशी निर्मिती होत चालली आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मी ऑर्डर इश्यू करणार हे असं आमच्या ह्याच्यामध्ये लोकांना स्प्रेड केलं, कारण मला माहिती आहे की ते वरती जाऊन सांगणार. बरोबर. आणि मी 15 दिवसाच्या सुट्टीवर निघून गेलो. ते झालं. मला फोन यायला सुरुवात झाली की तुम्ही हे करणार आहात काय. म्हटलं मी सुट्टीवरती आल्यानंतर मी करणार आहे. झालं. मला बोलवलं तिकडे मंत्रालयामध्ये की तुम्ही करणार आहात का. म्हटलं हो, असं आहे, फार भयानक आहे, अमुक आहे. आपण ते आम्हाला तरी विचारा. म्हटलं तर कायद्याचे अधिकार माझ्याकडे आलेले आहेत, शासनाचा काही संबंधच नाही आहे. असं नाही आहे, पण ते खूप आहे, खूप मोठा आहे, मोठा निर्णय आहे तो, त्यामुळे काय अधिकार जरी तुमचे असेल तर काय. हे झाल्यानंतर मग म्हटलं आता आपण हे खरंच आहे तर राज्य शासनाला विचारलं पाहिजे, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विचारलं पाहिजे. मी त्यांच्याकडे वेळ घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं. चव्हाण साहेबच होते. म्हटलं साहेब असं असं आहे. त्यामुळे चांगलं आहे, एक तुम्ही करा, माझा तुम्हाला सपोर्ट आहे. तो 2 गोष्टी, एक तर आमचं अलायन्स गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही तुम्ही विचारा, त्यांचा कन्सेंट घ्या. आणि दुसरं आमचे सचिव आहेत मुख्यमंत्र्याचे, त्यांनाही सांगा तुम्ही की असं असं करायचं. म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्याकडून त्या सचिवांच्याकडे गेलो. मग सचिवांनी मला विचारलं की ठीक आहे. म्हटलं साहेबांनी सांगितलं त्यामुळे, पण एक आहे की याच्यामध्ये किती रेव्हेन्यू लॉस होणार आहे. म्हटलं मला माहीत नाही, रेव्हेन्यू लॉस हा माझा विषय नाही, मी फक्त बंद करणार आहे. त्यामुळे मग फायनान्सला विचारा. मी फायनान्सला अनऑफिशियली तिथे गेलो, तर कोणाकडेच डेटा नाही आहे. ओके. किती येतं काहीच माहीत नाही, कारण नंतर चौकशी केली की याच्यातलं बरंचसं इलिगलच तयार होतं आणि विदाऊट सेंट्रल एक्साईज, त्यावेळेस सेंट्रल एक्साईज ते बाहेर जातं, वॅट वगैरे ते नाही. तोपर्यंत जे माहिती नाही तोपर्यंत आपण याच्यात निर्णय घेणं बरोबर होणार नाही, असं मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी सांगितलं. तर म्हटलं मला सांगितलं म्हणजे ते मुख्यमंत्री साहेबांनी सांगणार ते बरोबर. तर म्हटलं आता इथं आपण तर डेड लो, कारण ही माहितीच नाही, ते देणार कुठून या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हटलं ठीक आहे, आता काय होईल ते. मग उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं साहेब असं असं. अजित पवार साहेब होते त्यावेळेस. तर सुरुवातीला त्यांनी हे सगळं समजावून घेतलं, पण म्हणे की हप्ते वगैरे वाढतील वगैरे हे सगळं आहे.
मग झालं. मग त्यावेळेस काय झालं नाही. मग दुसऱ्या वेळेस परत गेलो मी मंत्रालयात जाताना. म्हटलं आपण सोडायचं नाही आहे. बरं. मग त्यांना सांगितलं साहेब हे नाही, मला दररोज मी बघतो वाईट आहे. म्हटलं तुमच्याशी 2 मिनिट बोलायचं आहे. त्यांच्या ऑफिस सोडून मीटिंग हॉलमध्ये गेलो. आम्ही दोघंच उभे होतो. बरं. म्हटलं साहेब हे असं असे इतके कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत आणि ते दररोज वाढत जात आहेत आणि हा कायदा सांगतो की एखादं असेल तर मला कायद्याप्रमाणे मला वाटतं. ते विचारात पडले आणि म्हटलं आपल्या घरात पण असं झालेलं आहे. ओके. त्यांनी क्षणाचा विचार तुम्ही करून टाका. अच्छा. पण एक अट आहे की तुम्ही आमच्या हे होम मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा त्यांचा पण कन्सेंट घ्या, कारण शेवटी पोलीस पण ते एन्फोर्स करणार आहेत. त्यावेळेस उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर म्हणजे आबा पाटील साहेब होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की असं असं आहे. ते म्हणे ठीक आहे मीटिंग लावा. मीटिंग लागली. त्याच्यामध्ये DG, होम सेक्रेटरी आणि आमचे सेक्रेटरी. आमचे सेक्रेटरी रेग्युलर नव्हते, एक ॲडिशनल चार्ज होता. आम्ही मीटिंगच्या वेळेस गेलो, त्यांच्या अँटी चेंबरमध्येच मीटिंग घेतली. छोटीसे लोक होते. ते सगळं चर्चा झाली. पण त्यांचा पाटील साहेबांचं एक म्हणणं होतं, RR पाटील साहेबांचं, की ठीक आहे हे फार चांगला निर्णय आहे, बरं झाला पाहिजे, पण याच्यामुळे काही होणार नाही, हप्ते वाढतील. ओके. FDAचे आणि पोलिसांचे हप्ते वाढतील, काही होणार नाही. आणि मागचा अनुभव आहे. बरं. त्यांचंही बरोबर होतं, कारण त्यांना तर निर्णय आवडला होता. पण हे असंच आहे. ते म्हणे की म्हटलं मी आहे ना. म्हटलं मी त्यांना दाखवलं की सर्क्युलर पत्र काय करायचे आहेत, कसे करायचे, सगळ्या राज्यातल्या यंत्रणा कशा आणायच्या आहेत, बॉर्डरवरून कसं हे करायचं आहे, बॉर्डर कशा सील करायच्या आहेत, रेल्वे कशी सील करायची, येणार नाही बसेस, प्लॅनच त्यांच्याकडे दाखवले असं आहे. अच्छा. त्यामुळे सर्व ठीक आहे, पण ठीक आहे तुम्ही असं ना होईल तुमच्यानंतर काय. म्हटलं मी असे सिस्टम लावून जाईल की त्यामुळे असं कधीच होत नाही. म्हटलं त्याच्याकडे माझं उत्तर नव्हतं. आणि चांगलं मीटिंग ओव्हर. ते झाल्यानंतर आले बाहेर. मग ते बाहेर आल्यानंतर मी पुन्हा परत गेलो. बरं. म्हटलं साहेब आपण खूप जुनी ओळख आहे, आता काय तुमचं परत झालं, ते जरा चिडले झालं. म्हटलं नाही, मला तुमच्या अर्धा पाऊण तास पाहिजे. कशासाठी पाहिजे? म्हटलं तुम्हाला मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. बरं. फक्त प्रायव्हेट गाडीतून जाऊया, नाही तिथे परत होईल की तुमची व्हिजिट वगैरे असं विनाकारण चर्चा नको. बरोबर. ते विचार म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. म्हणे मीच गाडी अरेंज करतो. बरं. आणि कधी यायचे ते सांगा. म्हटलं तुमच्या वेळेप्रमाणे, मी काही तिथे सांगणार नाही, कारण तिथे सांगितलं की परत ते पुन्हा ते प्रोटोकॉलमध्ये सगळं आणि बातम्या त्याच्या येऊ शकतात. की कशासाठी आले होते. आम्ही गेलो तिथे, त्यांना ते दाखवायला सुरुवात केली. आणि तिथे सुरुवात गेल्यानंतर 1-2 असे ते बेड बघितल्यानंतर ते जे पेशंट्स होते ते बघून ते हे झाले. आणि निम्म्याच्या अगोदरच म्हटले चल आपण परत जाऊया. म्हटलं नाही साहेब अजून खूप बघायचं आपल्याला. बरं. ते म्हणे नाही 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 माझ्याच्या नाही बघवते, तुम्ही गुटखा बंदी करून टाका. ओके. तुम्ही खुद्द गृहमंत्र्यांनाच टाटा मेमोरियल ऑफ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेलेलं आणि हे झालं. मग तिथे आल्यानंतर मग झालं केलं, ऑर्डर इश्यू केली. ओके. ऑर्डर इश्यू केल्यानंतर मात्र खूप हे झालं की अर्थात त्याच्यापूर्वी ऑर्डर इश्यू होऊ नये म्हणून माझ्याकडे जे काही शक्य आहे त्या म्हणजे गुटख्याच्या मॅन्युफॅक्चरर्सने जे काही करता येणं शक्य आहे ते सगळं केलं. ओके. पण त्याला बंधनं हे त्यांना माहीत नव्हतं की हे बंधनं म्हणजे हे नाही. नॅशनल चॅनलवरती त्यानंतर जर त्यावेळेस डिबेट झाल्यानंतर त्यावेळेस एका मॅन्युफॅक्चररने, टॉप मॅन्युफॅक्चर ऑफ द कंट्री, सांगितलं की तुमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसाला काय अरे तुरे तुला काय समजतंय, आम्ही किती टॅक्स देतो, त्याच्यामुळे किती लोकांचं हे होतं, किती रस्ते होतात, काय होते, अजूनही असणार त्या नॅशनल चॅनलवरती. आणि याच्यामध्ये आम्ही कॅन्सर हॉस्पिटल केलेलं आहे, तिथे पेशंट ट्रीट करतो आहे, अमुक ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल आहे. म्हटलं साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही कॅन्सर देणार आणि तुम्हीच ट्रीट करणार, यू आर दी एजंट ऑफ डेथ. ते भडकले माझ्या होते, म्हणजे प्रचंड भडकले. तुम्ही काय बोलता, काय मी सुद्धा ह्याच्यातून आलेलो आहे, ह्याच्यातून आलो आहे. म्हटलं काही काय असेल, मला हे जे वाटलं ते मी बोलतो आहे. झालं. अर्थात ते नंतर झालं होतं. झाल्यानंतर ऑर्डर इश्यू केल्यानंतर 2-3 दिवशीच तिथे नोटीस आम्हाला 20 पिटिशन स्टे करण्यासाठी, कोर्टाचे 20 पिटिशन. आणि सगळे तगडे लॉयर त्याच्यामध्ये, आणि एक सॉलिसिटर फर्म होते, लंडनची सॉलिसिटर फर्म, त्यांनी ती अपॉइंट केलेली. म्हटलं आता संपलं. इन द मीन टाईम आमचे मटेरियल तर तयारच होतं, का आमची जे ऑर्डरच हे ॲफिडेविट होता. मग गेलो मी, ते आता स्टेला येणार, कारण लगेच येणार म्हटलं तर कधी येऊ शकतं. बरोबर. आम्ही सुरुवात केली शोधायला, आमचे लोक पाठवले, सगळे ड्रग इन्स्पेक्टर्स हे ते चांगल्यापैकी शोधायला सुरुवात केली. काउन्सिल, कारण त्यांचे काउन्सिल बघितलं की आम्ही काही मिळेल ना. मला 3-4 वाजता फोन आला की साहेब कोणीच मिळत नाही. मग मी गेलो स्वतः. बरं. काही लॉयरच्या घरी गेलो, कफ परेडला, इकडे तिकडे, असं रात्री 11:30-1 पर्यंत तो प्रोग्राम चालू होता. एक लॉयर शेवटी ते कुत्र्याबरोबर फिरायला गेले होते. बरं. हेपर्यंत थांबलो आम्ही. त्यांनी सांगितलं नाही मी ऑलरेडी हायर केलेलं. त्यांनी असं ते झालं. हे झालं. मग दुसऱ्या दिवशी आता काय करायचं,
मग शेवटी एकच उपाय होता की ॲडव्होकेट जनरल. पण ॲडव्होकेट जनरल हे पॉलिटिकल अपॉइंटी असल्यामुळे मला ते नको होते, कारण प्रेशर खाली येऊ शकतात, सगळेच येतात असं नाही, पण अशी एक मनातली शंका असते. मग ते मी मुख्यमंत्री साहेबांना बोललो, फोनवरतीच बोललो की साहेब असं असं झालेलं आहे आणि 20 पिटिशन आलेले आहेत, आपण फार चांगला अर्थात नाही इश्यू केली. त्याच्यापूर्वी एक झालं की हे मंत्रिमंडळाने निर्णय घेतला ओके की ठीक आहे आम्हाला सुद्धा ते करायचं आहे, आम्ही निर्णय घेतला म्हणून. त्यांनी पॉलिटिकल निर्णय पण घेतला तो मला सांगितलं पाहिजे की ते गेलं होतं. मला मंत्रालयाकडून हे आलं की तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेतो, चांगला निर्णय. ओके. तर गेल्यानंतर तिथे सगळ्यांचं हे होतं की हे केलं पाहिजे, चांगलं आहे. दुर्दैवाने मला सांगायला वाटतं की एक अधिकारी म्हणजे राजकीय लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण अधिकारी विरोध करतात. एका अधिकाऱ्याने फाईलवरती विरोध केला की हे चुकीचं आहे. ओके. तर मला हे म्हणजे कसं आहे की पब्लिकला माहिती पाहिजे की कधी कधी तुमचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ असतं, पण अधिकारी मात्र कधी तुमचे निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जातात, जो सामाजिक प्रश्न असतो त्याच्यावरती. याने तो निर्णय झाला. नंतर सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं, विरोधी पक्षामध्ये स्वागत झालं, त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित झाला. अंमलबजावणी सुरू झाली. अंमलबजावणीमध्ये आम्ही गुटखा मी स्वतः जाऊन ट्रेन चेक करायचो आणि आमच्या अधिकाऱ्यांना करायचो. जर ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांना सस्पेंड केलं होतं. आणि गुटखा आल्यानंतर 29 ट्रक गुटखा पहिल्या महिन्यामध्ये आम्ही तो सीज केला. आणि तो मुंबईवरून 29 ट्रक घेऊन मी पुण्याला आलो होतो, मी स्वतः त्या ट्रकबरोबर. आणि इथल्या तुमच्या ह्याच्यामध्ये भैरोबा नाल्याच्या तिथे एक प्लांट आहे, तिथे तो आणून जाळला होता. रात्रभर कचरा डेपो आहे, कचरा डेपो, तिथे मी रात्रभर बसून होतो, माझ्यासमोर जाळला. ओके. कारण असं होतं की तोच गुटखा बाजारामध्ये सगळी सर्क्युलेट होतो. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ते खूप मोठं आहे पुढचं हे सगळं. नंतर कोर्टात गेल्यानंतर तिथे आमचे हे ॲडव्होकेट जनरल आले. ॲडव्होकेट जनरलने ते बघितलं. त्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ॲडव्होकेट जनरल अपॉइंट करा. अपॉइंटमेंट झाली. त्यांना आम्ही घेऊन गेलो, आमच्या माझ्या अधिकाऱ्यांनी मी गेलो. त्यांनी ती ऑर्डर बघितली 5-6 माणसं. म्हणजे नाही ऑर्डर बरोबर नाही, इथे तुमच्या फक्त पाहिजे की या कायद्याच्या कलमान्वये मी अमुक अमुक आयुक्त हे रद्द करतो असं पाहिजे, या नाही तुम्ही बदलून टाका. म्हटलं नाही चालणार साहेब, हे फार विचारपूर्वक केलेली आहे, सायंटिफिक केलेली आहे आणि ह्या कोर्टाला हेच प्रतिज्ञापत्र म्हणून ते झाले पाहिजे. म्हणजे असं नसतं, तुमचं प्रशासकीय मन वेगळं आहे, पण जे ज्युडिशरी चालतं मी सांगतो की ऑर्डरला ताबडतोब स्टे मिळेल. म्हटलं नाही, याच्यावरती मी खूप मेहनत घेतलेली. झालं आमची ते चर्चा त्या दिवशी संपली. परत पुन्हा चर्चा, तर ते ऐकायलाच तयार नव्हते. मग एक दिवशी जे टाटा कॅन्सरच्या हॉस्पिटलचे डॉक्टर होते, हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांना घेऊन गेलो, तेही कन्व्हिन्स व्हायला तयार नाही आहेत. मग त्यांना मी सांगितलं साहेब हे जे आम्ही करतो आहे हे कशासाठी करतो आहे, हे लोकांच्यासाठी करतो आहे, हे याच्यासाठी नाही आहे. मला मी जर केलं नसतं तर मी आत्ता तुमच्यासमोर दिसलोच नसतो, मी परदेशात जाऊन स्थायिक झालो असतो कुठेतरी. इतकं त्याच्यामध्ये मला काहीतरी बेनिफिट झाला असता. हे काहीतरी पोटतिडकीने करतो आहे. तुम्ही परत एकदा बघा, मी चुकलो आहे असं असलं तरी तुम्ही हे करा. मग ते काय झालं माहीत नाही, त्यांनी हे केलं आणि ती सुरुवात केली मी के करून. तरी पण त्यांचा मधून असायचं की तुम्ही ऑर्डर चेंज केलं तर बरं होईल, मला डिफेंड करणं शक्य होणार हे असं ते चालूच असायचं. आलं ते ज्यावेळेस केस सुरू झाली, मी त्या केसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तिथे बसून असायचो, हायकोर्टामध्ये बसून असायचो. आणि चीफ जस्टिसच्या कोर्टामध्ये बेंचवरती चालायचे. मोहित नावाचे त्यावेळेस चीफ जस्टिस होते, जस्टिस मोहित. आणि ती केस चालायची. आम्ही एक स्ट्रॅटेजी केली की नॉर्मली कोर्टामध्ये इंग्लिश पेपर वाचले जातात. मग मी इंटरव्ह्यू दिला टाइम्स ऑफ इंडियाला. त्या डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही DNA द्या, आणखी कोणाला तरी द्यायला सांगितलं. आणि ते सगळं वातावरण निर्मित केलं की हे किती वाईट आहे. ओके. पण ज्यावेळेस केस सुरू झाली आणि समोरचे जे 20 लॉयर्स असे सिनियर क्रीम मुंबईचा, त्यांनी सुरू केल्यानंतर मलाच वाटायला लागलं की आपण चुकलो म्हणून. इतके त्यांचं आर्ग्युमेंट जोरात होतं. आणि सगळं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हटलेलं आहे, मग हे आहे, मग ते आहे, ते जजमेंट, हे जजमेंट. म्हटलं संपलं आपल्या. आता काय आहे की आपण तोंडावर पडणार. पण झालं, मतलब काय केलं तर आहे. ओके. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या वकिलाचं सुरू झालं. ते फारच शांतपणे, अतिशय शांत स्वभावाचा माणूस, पण त्यांनी हळूहळू त्या समोरच्यांची पिसं काढायला सुरुवात केली. आणि नंतर मग 1-2-3 तासाने मला कॉन्फिडन्स आला की हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे. ॲडव्होकेट जनरल खंबाटा नावाचे होते, दर्यास खंबाटा, अतिशय प्रगल्भ. मग त्यांनी करून हे केलं की एकदम समोरच्यांना काहीच ठेवलंच नाही, अगदी शांतपणे, कुठलाही आवाज नाही वाढवता, चढउतार नाही, ड्रॅमॅटिक्स नाही, काही नाही. आणि हे केलं की हे असं असं, हे असं असं, हे असं असं, असं असं दिलेलं आहे. बरं, आता त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ॲफिडेविट करायला सांगितलं होतं. आता वेळ कमी होता, आम्ही ॲफिडेविट केला. आता ॲफिडेविटला वेळ कमी होता की ते पेजिंगसुद्धा करता येत नव्हतं, इतका कमी वेळ होता.
मग आम्ही ते ॲफिडेविटचं वजन केलं तर 7 किलो वजन होतं ॲफिडेविट. अरे बापरे. सगळे रिसर्च पेपर अमुक तमुक हे सगळं लावलं होतं त्याच्यामध्ये. ते ॲफिडेविट बघूनच कोर्ट हे काय सगळं त्याच्यामध्ये तुमची तयारी लागते तशी. ओके. नाही स्टे मिळाला. पुढे ते सुप्रीम कोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट स्टे मिळाला नाही. पण असं पण आहे की म्हणजे तुमच्या त्या मुलाखतीच्या क्लिपिंग्स किंवा ते कात्रण एक दिवशी दुसऱ्या दिवशी हां. ज्यावेळेस कोर्ट सुरू होतं हो. तर त्यावेळेस चीफ जस्टिसने त्याच्या झेरॉक्स कॉपीज आणल्या होत्या. तुम्ही जी मुलाखत आम्ही गुटख्याच्या जे विरोधात- मला दिल्या होत्या तेच त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला. म्हटलं तिथे मला थोडा कॉन्फिडन्स आला की स्वतः कोर्ट जर सांगते देतंय सगळ्यांना तर ते काहीतरी विशेष आहे. बरोबर. किंवा काहीतरी पॉझिटिव्ह साईन आहे. ओके. पण काही सांगता येत नाही याच्यामध्ये. अच्छा. पण अतिशय चांगला अनुभव राहिला आणि मी असेपर्यंत महाराष्ट्र पूर्ण ड्राय झाला होता ह्याच्यामध्ये. पूर्ण गुटखा पूर्ण ड्राय झाला होता. अच्छा. तुमचा म्हणजे सरांचा FDA कमिशनर म्हणून असल्याचा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट आपला 1 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. सरांनी नाशिक जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त, FDA कमिशनर, मला वाटतं मेडिकल एज्युकेशनचं देखील तुम्ही काम पाहिलं आणि ट्रान्सपोर्ट कमिशनर ती पण फार गाजलेली होती. मला वाटतं या गप्पा ऐकून तुम्हाला असं वाटलं की सरांशी आता आपण रेग्युलरली वेगवेगळ्या विषयांवरती आपलं इंटरॅक्शन चालू ठेवावं. हा 1-1.5 तासाचा पॉडकास्ट झालेला आहे आणि रुग्णांच्या हिताच्या आड येणाऱ्या कंपन्यांना देखील शासकीय यंत्रणा कशा वटणीवर आणू शकतात, वटणीवर थोडा हार्श शब्द झाला, पण कशा त्यांना योग्यरित्या वागायला भाग पाडू शकतात, हा एक मोठा धडा मला वाटतं या चॅप्टरनं दिलेला आहे. आणि ज्यांनी हे केलं आणि करण्याची सुरुवात केली ते आज महेश जगडे सर आपल्यासोबत होते. जगडे सर खूप खूप धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.